वेलकम टू MG शेक्स इंग्लिश अकॅडमी. विद्यार्थी मित्रांनो, मागच्या लेक्चरमध्ये आपण एकूण 33 रूल्स बघितले होते. या सेशनमध्ये आपण पुढील रूल बघणार आहोत. तर चला बघूयात गोल्डन रूल्स ऑफ इंग्लिश ग्रामरचे पुढील नियम. आता रूल नंबर 34 काय म्हणतोय बघा. रूल नंबर 34 काय आहे बघा. बिसाइड म्हणजे च्या बाजूला आणि बिसाइड्स म्हणजे च्या व्यतिरिक्त. म्हणजे बहुतेक वेळेस परीक्षेत काय होतं, बिसाइड आणि बिसाइड्समध्ये विद्यार्थ्यांना फरक कळत नाही. तर जेव्हा बाजूला असा अर्थ येत असेल तेव्हा बिसाइड वापरावा, आणि एका गोष्टी व्यतिरिक्त दुसरी गोष्टींचा उल्लेख आलेला असेल, या व्यतिरिक्त पैकी असा उल्लेख आलेला असेल, पैकी नाही या व्यतिरिक्त असा उल्लेख आला असेल, म्हणजे एकाकडे गाडी आहे त्या व्यतिरिक्त त्याच्याकडे दुसऱ्या गाड्या आहेत, असं जर संदर्भ आला असेल तर तिथे आपण काय वापरतो, बिसाइड्स वापरतो. लक्षात घ्या. बिसाइडचा अर्थ काय होतो, ॲडिशनल ऑर इन ॲडिशन टू असा त्याचा अर्थ होतो. मग दोघांचा अर्थ लक्षात घ्या. ठीक आहे. आता ही ऑलवेज सिट्स बिसाइड मी. आता बसणे, बाजूला बसणे म्हणजेच काय, सिट्स बिसाइड असा अर्थ होतो. तो माझ्या बाजूला, तो नेहमी माझ्या बाजूला बसतो असा त्या वाक्याचा अर्थ आहे. पुढे ही गेव हिम मनी बिसाइड्स क्लोथ्स. बरोबर. आता इथे लक्ष द्या, त्याने त्याला कपड्या व्यतिरिक्त पैसे देखील दिले असा त्याचा अर्थ आहे. या बिसाइडचा अर्थ काय, म्हणजे त्या व्यतिरिक्त असा त्याचा अर्थ या बिसाइडचा. त्याने त्याला पैशा व्यतिरिक्त कपडे देखील दिले असा त्याचा अर्थ आहे. लक्षात घ्या. च्या व्यतिरिक्त असा अर्थ दाखवायचा असेल तर बिसाइड्स, आणि च्या बाजूला असा अर्थ दाखवायचा असेल तर बिसाइड. दोघांमध्ये फरक लक्षात घ्या. हे तुमच्या लक्षात आलं असेल की बिसाइड आणि बिसाइड्समध्ये काय फरक आहे तो. तर याच्यात सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय असते, च्या बाजूला असा उल्लेख झाला तर बिसाइड, आणि च्या व्यतिरिक्त असा उल्लेख झाला तर बिसाइड्स. लक्षात घ्या. मग एरर तुम्हाला इमिजिएट ओळखता येईल. जर परीक्षेत च्या बाजूला असा संदर्भ येत असेल तर तिथे बिसाइड वापरावा. परीक्षेत च्या व्यतिरिक्त असा संदर्भ येत असेल तर तिथे बिसाइड्स वापरावा. नेक्स्ट. आता स्पॉट द एरर. स्पॉट द एरर काय बघा. रमेश हॅज अ कार. रमेश हॅज अ कार बिसाइड अ जीप. नो एरर. येथे या बिसाइडचा अर्थ होतो च्या बाजूला. बरोबर आहे. पण च्या बाजूला असा संदर्भ आहे का दिलेल्या वाक्यामध्ये? च्या बाजूला असा संदर्भ रेफरन्स आहे का? नाही. च्या व्यतिरिक्त असा संदर्भ येत आहे, म्हणजेच या बिसाइडमध्ये मिस्टेक आहे. या बिसाइडच्या ऐवजी येथे काय पाहिजे, बिसाइड्स पाहिजे. म्हणजे दिलेल्या वाक्याचा अर्थ असा आहे, रमेश जवळ जीप व्यतिरिक्त एक कार देखील आहे असा त्याचा अर्थ आहे. मिस्टेक कुठे बघूया. रमेश ए पार्टमध्ये आहे का? नाही. बी पार्टमध्ये आहे का? येस. ह्या बिसाइडच्या ऐवजी इथे काय पाहिजे होता, बिसाइड्स. म्हणजे या बी पार्टमध्ये मिस्टेक आहे. लक्षात घ्या. ठीक आहे. हे बरोबर आहे. म्हणजे कुठे मिस्टेक आली, येथे मिस्टेक आली. या बिसाइडमध्ये मिस्टेक आहे म्हणून हा पार्ट बिसाइडच्या ऐवजी काय पाहिजे, बिसाइड्स. नेक्स्ट. स्पॉट देअर. पुढचं वाक्य बघा. बिसाइड फूड द पिलग्रिम्स कॅरीड सम मेडिसिन्स. इथे पण तोच उल्लेख आहे. म्हणजे पिलग्रिम्स म्हणजे यात्रेकरू. यात्रेकरू आपल्यासोबत काय, अन्ना व्यतिरिक्त औषधे देखील वाहून घेत आहेत, सोबत ठेवत आहेत. मेडिसिन्स आणि दोन गोष्टींचा जिथं उल्लेख आलेला असेल तर तिथे आपण बिसाइड्स वापरायचा. मग इथे बिसाइडच्या ऐवजी काय पाहिजे, बिसाइड्स. म्हणजे अन्ना व्यतिरिक्त ते यात्रेकरू आपल्यासोबत काय घेऊन जात आहेत, औषधे घेऊन जात आहेत. या बिसाइडच्या ऐवजी इथं काय पाहिजे, मग बिसाइड्स असं पाहिजे. मग कुठे मिस्टेक आहे, बिसाइड फूडच्या ऐवजी येथे काय पाहिजे, बिसाइड्स फूड. लक्षात घ्या. म्हणजे या ए पार्टमध्येच काय आहे, मिस्टेक आहे. बाकीचे सगळे बरोबर आहेत. बाकीचे वाचायची देखील गरज नाही. नेक्स्ट. स्पॉट द एरर बघा. जॅक हॅज अ लॉट्स ऑफ फ्रेंड. जॅक हॅज लॉट्स ऑफ फ्रेंड्स बिसाइड रूममेट्स. बघा, दोन गोष्टींचा संदर्भ आला इथे, फ्रेंड्स आणि रूममेट्स. म्हणजे रूममेट व्यतिरिक्त जॅकला अनेक मित्र आहेत. बरोबर आहे. मग या बिसाइडच्या ऐवजी ते काय पाहिजे, बिसाइड्स पाहिजे. लक्षात घ्या. ठीक आहे. मग बघूया. जॅक हॅज लॉट्स ऑफ फ्रेंड. इथं बरोबर आलं. बिसाइड रूममेट, या बिसाइडच्या ऐवजी येथे काय पाहिजे, मग बिसाइड्स पाहिजे. लक्षात घ्या. ठीक आहे. हा पार्ट चुकला आहे. बाकीचं सगळं बरोबर आहे. जिथे दोन गोष्टींचा संदर्भ येत असेल तिथे बिसाइड्स वापरावं, आणि जिथे च्या बाजूला बसणे, च्या बाजूला राहणे, असणे वगैरे तिथे बिसाइड वापरावं. हा दोघांमधला फरक आहे. नेक्स्ट. रूल नंबर 35 बघा. पुढचा नियम आहे हा. कलेक्टिव्ह नाउन. कलेक्टिव्ह नाउन म्हणजे काय? समूहवाचक नाम, ज्याच्याने ग्रुप और कलेक्शन दिसतं, ज्याच्यामध्ये समूहाचा उल्लेख केला जातो. आता कोणती कोणती कलेक्टिव्ह नाउन आहेत?
जसे टीम, कमिटी, ज्युरी, ऑडियन्स, पार्लमेंट, ऑर्केस्ट्रा, कॅबिनेट इत्यादी सोबत नियम काय म्हणतोय तो महत्त्वाचा आहे. इत्यादी सोबत सिंग्युलर व्हर्ब व सिंग्युलर प्रोनाऊन म्हणजे एकवचनी नाम आणि एकवचनी क्रियापदाचा वापर केला जातो. केव्हा एकवचनी क्रियापद आणि एकवचनी सर्वनामाचा वापर केव्हा केला जातो? जेव्हा या कलेक्टिव्ह नाऊनच्या सदस्यांमध्ये जर एकमत असेल, युनॅनिमिटी असेल, ते युनॅनिमस असतील, वन ॲग्रीमेंट असेल, त्यांचं सहमती असेल प्रत्येक गोष्टीवर, एखाद्या निर्णयावर, तर तेव्हा येणारं क्रियापद हे एकवचनी आणि येणारं सर्वनाम हे देखील काय पाहिजे? एकवचनी पाहिजे. या उलट त्यांच्यात जर मतभिन्नता असेल, ते विभागले गेलेले असतील, प्रत्येकांचे सेपरेट ओपिनियन्स असतील, तर तेथे अनेकवचनी सर्वनाम व अनेकवचनी क्रियापद वापरले जाते. लक्षात घ्या. लक्षात आलं? या इटमध्ये आणि ह्या दे मध्ये फरक ठेवा. एकवचनी असेल तर इट घेणार आपण, अनेकवचनी असेल तर दे घेणार. लक्षात घ्या. ठीक आहे, डन. नेक्स्ट एक्झाम्पल बघा. मग द ज्युरी इज डिसाइडिंग द मॅटर. आता इथं बघा, द ज्युरी काय आला? कलेक्टिव्ह नाऊन आला. इज एकवचनी आला आहे, बरोबर आहे. इथं एकवचनी का आला आहे? कारण इथे एकमत आहे. इथे काय आहे? एकमत आहे. लक्षात घ्या. इथे एकवचनी येण्याचं कारण काय आहे? कारण यामध्ये काय? त्यांच्यामध्ये एकमत आहे, म्हणून तिथं काय आलं आहे? इज आलेला आहे. लक्षात घ्या. द कमिटी मीट्स एव्हरी संडे. द कमिटी हा जो कलेक्टिव्ह नाऊन आहे, येथे बघा क्रियापद काय आला आहे? एकवचनी आला आहे, बरोबर आहे की नाही? का आला एकवचनी? कारण त्यांच्यामध्ये एकमत आहे, बरोबर. ते सर्व मिळून मिसळून येतात, एकमत आहेत त्याच्यामुळे, पण तिथे एकवचनी क्रियापद. पुढे द टीम आर डिवायडेड ओव्हर द इश्यू ऑफ कॅप्टनशिप. आता टीम आर डिवायडेड, आता डिवायडेड आहे, सेपरेट ओपिनियन आहे. मी तुम्हाला अगोदरच सांगितलं, जर डिवायडेड असेल, सेपरेट ओपिनियन ठेवत असेल, इंडिव्हिज्युअलिटीला प्राधान्य दिलं जात असेल, तेव्हा ते एकवचनी अनेकवचनी असतात व अनेकवचनी क्रियापद व अनेकवचनी सर्वनाम घेतात. लक्षात घ्या. आर डिवायडेड का आलं? कारण त्यांच्यामध्ये मतभेद आहेत, ते विभागले गेलेले आहेत, म्हणून तिथे अनेकवचनी आलेलं आहे. लक्षात आलं? पुढे द कॅबिनेट वेअर मच डिवायडेड इन देअर ओपिनियन. बघा, वेअर आणि देअर का? कारण कॅबिनेटमध्ये काय? मतभिन्नता आहे, मतभेद आहे. लक्षात. द कॅबिनेट वेअर मच डिवायडेड इन देअर ओपिनियन्स रिगार्डिंग द फॉरेन पॉलिसी. मतभेद आहे, मतभिन्नता आहे. म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेल काय की सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय? मतभेद आणि एकमत असेल तर काय, म्हणजे तुम्हाला कळायला पाहिजे. एकमत असेल तर एकवचन म्हणजे एकवचनी सर्वनाम, एकवचनी क्रियापद. मतभेद असतील, भिन्नता असतील, विचारांमध्ये विभागणी असेल, तर तिथे काय येणार? अनेकवचनी नाम, अनेकवचनी सर्वनाम. लक्षात घ्या. हा फरक एकदा व्यवस्थित लक्षात घ्या, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. ठीक आहे. नेक्स्ट, आता फाइंड आउट द एरर. द ज्युरी वेअर डिवायडेड इन इट्स ओपिनियन ऑन धिस डिस्प्युटेड केस. नो एरर. हा बघा, द ज्युरी वेअर डिवायडेड इथपर्यंत ठीक आहे. द ज्युरी वेअर डिवायडेड म्हणजे मतभिन्नता आहे. मतभिन्नता असेल तर काय? क्रियापद एकवचनी, अनेकवचनी येतं, अनेकवचनी येथे आलं, इथपर्यंत बरोबर. मग प्रोनाऊन पण अनेकवचनी आलं पाहिजे, एकवचनी नको. मग या इट्सच्या ठिकाणी काय पाहिजे? दे पाहिजे. लक्षात घ्या. देचं प्रोनाऊन तिथं काय होईल? देअर. ओपिनियन आहे ना, देअर. ठीक आहे. मग हे वाक्य कसं येईल बघा. द ज्युरी वेअर, बरोबर आहे, डिवायडेड इन इट्स ओपिनियन्स. इन इट्स ओपिनियनच्या ऐवजी इथे काय पाहिजे? देअर ओपिनियन्स. काय पाहिजे? देअर ओपिनियन्स असं पाहिजे. काय पाहिजे? देअर ओपिनियन्स ऑन दिस डिस्प्युटेड केस. हे बरोबर आहे, इथं चुकलं आहे, हे बरोबर आहे. मग लक्षात आलं एरर पार्ट कुठे होता? तो दिलेल्या वाक्यामध्ये काय? मतभिन्नता आहे. मतभिन्नता असेल तर अनेकवचनी क्रियापद, अनेकवचनी प्रोनाऊन, बरोबर आहे. लक्षात घ्या. मग इथे देअर इट्सच्या ऐवजी काय पाहिजे? देअर ओपिनियन्स असं पाहिजे. दोन्ही ठिकाणी मिस्टेक आहे. ओपिनियनच्या ऐवजी काय पाहिजे? ओपिनियन्स. आलं का लक्षात? नेक्स्ट पुढे द टीम ऑफ प्लेयर्स वेअर देन नॉट इन द टाउन. द टीम ऑफ द प्लेयर्स, द टीम ऑफ प्लेयर्स. आता लक्षात घ्या, हे काय? द टीम म्हटला तर काय? एक संघ आहे, कलेक्टिव्ह नाऊन आहे, एकमत आहे. ऑफ प्लेयर्स वेअर देन नॉट इन द टाउन. आता लक्षात घ्या, द टीम बरोबर आहे, कलेक्टिव्ह नाऊन आहे,
ही संपूर्ण टीमचा संघाचा उल्लेख होत आहे, म्हणजे ऑफच्या आधीचा कर्ता गृहीत धरला आहे, जो एकवचनी आहे, कलेक्टिव्ह नाऊन आहे, इथे एकवचनी कर्ता गृहीत धरला आहे. द टीम ऑफ प्लेयर्स वेअर, या वेअरच्या ऐवजी येथे काय पाहिजे, वॉज पाहिजे. इथे मिस्टेक आहे, बाकीचं सगळं बरोबर आहे, कारण या वाक्याचा खरा कर्ता ऑफच्या आधी जो टीम आलेला आहे तो आहे, लक्षात घ्या. ठीक आहे, इथे समूहवाचक नाम कलेक्टिव्ह नाऊन ॲज अ होल असं गृहीत धरून इथे काय वापरलेलं आहे, एकवचनी क्रियापद वापरलेलं आहे, म्हणजेच एकवचनी क्रियापद येईल. परंतु येथे अनेकवचनी क्रियापद वेअर वापरला आहे की जो रॉंग आहे. लक्षात आलं. नेक्स्ट पुढे स्पॉट देअर बघा. द कॅबिनेट वॉज मच डिवायडेड इन देअर ओपिनियन रिगार्डिंग द फॉरेन पॉलिसी. नो एरर. आता बघा, द कॅबिनेट वॉज हा सेक्शन व्यवस्थित बघा, कारण येथे कशावरून इथे वेअर येईल, कारण खाली दिलं आहे, काय दिलं आहे, मच डिवायडेड आहे, मतभेद आहेत ना. डिवायडेड म्हटलं तर काय, मतभेद. इन देअर ओपिनियन रिगार्डिंग द फॉरेन पॉलिसी, ओपिनियन्स पाहिजे, इन देअर ओपिनियन्स, देअर आहे ना, एकापेक्षा जास्त, रिगार्डिंग द फॉरेन पॉलिसी हे बरोबर आहे, लक्षात घ्या, हे पण बरोबर आहे, इथे चुकलेलं आहे. वॉचच्या ऐवजी तिथे काय पाहिजे, वेअर पाहिजे, लक्षात घ्या. नेक्स्ट स्पॉट देअर. गव्हर्नमेंट वॉज डिवायडेड इन देअर ओपिनियन ऑफ द opening on the matter of siege in the state, not in the town. No error. Government was divided in their, was येईल का इथे, गव्हर्नमेंट हा सुद्धा कलेक्टिव्ह नाऊन आहे, बरोबर आहे, हा सुद्धा कलेक्टिव्ह नाऊन आहे. कधी हा एकवचनी असतो, कधी तो अनेकवचनी असतो. एकवचनी केव्हा, जेव्हा कन्सिडर ॲज अ होल, आणि अनेकवचनी केव्हा डिवायडेड, लक्षात घ्या. तर लक्षात घ्या, गव्हर्नमेंट इथं वेअर येईल का, का येईल, कारण वेअर डिवायडेड आहे ना, इन देअर ओपिनियन आहे, लक्षात घ्या, इन देअर ओपिनियन आहे, लक्षात घ्या. ऑफ द ओपनिंग ऑन द मॅटर ऑफ सेज इन द स्टेट, मग मिस्टेक कुठे, गव्हर्नमेंट वॉज डिवायडेड, इथे आहे गव्हर्नमेंट वेअर. ठीक आहे, मग बाकीचं सगळं बरोबर आहे. झालं. नेक्स्ट आता बघा, परीक्षेत आयोगाने परीक्षेत कसे प्रश्न विचारले आहेत बघूया. द कमिटी कन्सिडर्ड युअर रिक्वेस्ट. आता इथं बघा, द कमिटी कन्सिडर्ड युअर रिक्वेस्ट. आता द कमिटी जर आपण म्हटला, कमिटी कन्सिडर्ड युअर रिक्वेस्ट, म्हणजे सगळ्यांचं सहमत होऊनच तुझी रिक्वेस्ट ॲक्सेप्ट केली. जर त्याच्यामध्ये मतभेद राहिला असता तर तुझी रिक्वेस्ट कन्सिडर केली असती का. वेटो पॉवरचा आपण वापरतो, काहींची सहमती असते, काहींची नसते. मग कन्सिडर केव्हा केलं जातं, कन्सिडर तेव्हाच केलं जातं जेव्हा सर्वांची सहमती असेल, म्हणजेच सर्वांची सहमती आहे, म्हणजेच एकमत आहे, म्हणजे ते एकवचनी क्रियापद यायला. परंतु आयोगाने याचं उत्तर हॅव दिलेलं आहे. कोणत्या बेसवर दिलं ते आयोगालाच माहिती, शेवटी आयोग आहे. इथं खरं तर हॅज यायला पाहिजे होतं, बरोबर आहे, कारण परफेक्ट प्रेझेंट टेन्सची रचना आहे, आर इजचा काही संबंध नाही. तिसऱ्या क्रियापदाच्या तिसऱ्या रूपाच्या आधी जर रिकामी जागा भरा म्हणून विचारलं तर तिथे हॅव, हॅज, हॅड काळानुसार यायला पाहिजे. आणि पुढे जर पॅसिव्हची रचना असेल तर तिथे काळानुसार एम, इज, आर, वॉज, वेअर यायला पाहिजे. लक्षात आलं का. येस, ठीक आहे. मग इथे खरं तर हॅज यायला पाहिजे, पण आयोगाने काय उत्तर दिलं आहे, हॅव उत्तर दिलेलं लक्षात घ्या. ठीक आहे. पुढे तेच काय ते जे होतं डी, ओनली डी हे उत्तर दिलं आहे, 4 उत्तर दिलं आहे आयोगाने, लक्षात घ्या. नेक्स्ट आता पुढचा प्रश्न बघा, PSI 1997ला विचारलेला आहे. द ज्युरी ऑफ द कोर्ट इज डिवायडेड इन देअर ओपिनियन. बघा, द ज्युरी ऑफ द कोर्ट इज डिवायडेड इन देअर ओपिनियन, बरोबर आहे ना. आता डिवायडेड आहे, द ज्युरी ऑफ द कोर्ट आर, बरोबर आहे ना. या इजच्या ऐवजी काय पाहिजे, आर पाहिजे. म्हणजे कुठे कोणत्या पार्टमध्ये मिस्टेक आहे, बीमध्ये. हा ए पार्ट झाला, हा बी पार्ट झाला, बरोबर आहे की नाही. सी पार्ट कोणता झाला, ओपिनियन. डीमध्ये त्यांनी द ज्युरी ऑफ द कोर्ट, बी इज डिवायडेड सी, देअर ओपिनियन डी. म्हणजे लक्षात घ्या, ए द ज्युरी ऑफ द कोर्ट, बी झालं सी आहे, बरोबर, इज डिवायडेड. म्हणजे सीमध्ये मिस्टेक आहे, लक्षात घ्या. कुठे मिस्टेक आहे,
सीमध्ये मिस्टेक आहे. इथं इजच्या ऐवजी काय पाहिजे, आर पाहिजे, कारण मतभिन्नता आहे, मतभिन्नता आहे, लक्षात घ्या. नेक्स्ट STI 2016ला प्रश्न विचारला आहे परत बघा. चूज द करेक्ट सेंटेन्स. चूज द करेक्ट सेंटेन्स. द ज्युरी वेअर डिवायडेड इन इट्स ओपिनियन. द ज्युरी वेअर डिवायडेड इथपर्यंत ठीक आहे. मग इथे पण प्रोनाऊन यायला पाहिजे ना, देअरचे है ना, इट्सच्या ऐवजी काय यायला पाहिजे, देअर यायला पाहिजे, म्हणजे पहिलं वाक्य चुकलं. द सेक्रेटरी अँड ट्रेझर इज निग्लिजंट ऑफ हिज ड्युटी. द सेक्रेटरी अँड ट्रेझरर एकच व्यक्ती, ही एकच व्यक्ती म्हणजे क्रियापद एकवचनी, म्हणजे हे वाक्य बरोबर आहे. द सेक्रेटरी अँड ट्रेझरर ही एकच व्यक्ती आहे. का, कारण उल्लेख केलेल्या दोन्ही नामापैकी जर पहिल्या नामाच्याच पुढे द आर्टिकल असेल, ए ॲन आर्टिकल असेल किंवा पॉझिटिव्ह ॲडजेक्टिव्ह माय, आवर, युअर, हिज, हर असेल तर ते एकच व्यक्ती गृहीत धरले जाते. दोघांच्या नंतर म्हणजे द सेक्रेटरी अँड द ट्रेझरर असं राहिलं असतं तर ते दोन भिन्न व्यक्ती झाले. पुढे येईल तो नियम, दोन भिन्न व्यक्ती झाले असते इथं आर आला असतं. पण हे एकच आहे कारण एकच नामाच्या आधी द लागलेला आहे. याचा अर्थ काय, दोन्ही भूमिका एकच व्यक्ती करतो असा त्याचा अर्थ आहे, म्हणून हे एकवचन. इज निग्लिजंट ऑफ हिज ड्युटी वाक्य बरोबर आहे. एव्हरी सोल्जर अँड एव्हरी सेलर वेअर इन हिज प्लेस. एव्हरी सोल्जर अँड एव्हरी सेलर वेअर इन हिज प्लेस. आता याच्यात बघा, एव्हरी नंतर कितीही नामं आले तरी येणारं क्रियापद काय असतं, एकवचनी असतं. चुकलं, बरोबर. नेक्स्ट, आयदर द मॅनेजर ऑर हिज ॲसिस्टंट फेल्ड इन हिज ड्युटी. त्याच्यात बघा, आयदर द मॅनेजर ऑर हिज ॲसिस्टंट आहे, फेल्ड इन हिज ड्युटी, हे वाक्यसुद्धा चुकलेलं आहे. त्यांनी काय सांगितलं, करेक्ट सेंटेन्स सांगितलं आहे. आयदर द मॅनेजर ऑर हिज ॲसिस्टंट फेल्ड इन हिज. आयदर ऑरच्या रचनेत, आयदर ऑरच्या रचनेत जो कर्ता ऑर नंतर येतो त्या कर्त्यानुसारच क्रियापद आणि सर्वनाम घेतलं जातं. हिज ॲसिस्टंट म्हणजे मोर दॅन वन, मग इथे हिज नाही, इथे काय आलं पाहिजे, देअर पाहिजे. या हिजच्या ऐवजी ते काय पाहिजे, देअर पाहिजे. लक्षात आलं, या हिजच्या ऐवजी ते काय पाहिजे, देअर पाहिजे. म्हणजे हे वाक्य देखील चुकलं. म्हणजे याच्यात 3 वाक्य चुकलेली आहेत, 3 वाक्य चुकलेली आहेत. 1, 3 आणि 4 हे चुकलेलं. म्हणजे या फक्त दुसरं वाक्य बरोबर आहे, फक्त दुसरं वाक्य बरोबर आहे. लक्षात आलं, 4ही वाक्यांचं एक्सप्लेनेशन केलं तुम्हाला, लक्षात आलं असेल. दुसरंच वाक्य काय बरोबर आहे तेही सांगितलं तुम्हाला, बरोबर आहे. नेक्स्ट पुढे एक्सरसाइज 2017मध्ये विचारलेला प्रश्न आहे बघा. आयडेंटिफाय द सेंटेन्स ग्रॅमॅटिकली करेक्ट. ग्रॅमॅटिकली करेक्ट सेंटेन्स विचारलेलं बघा. द कमिटी इज डिवायडेड ऑन सम इश्यूज. डिवायडेड आहे ना, तर काय यायला पाहिजे, आर यायला पाहिजे. डिवायडेड म्हटला म्हणजे मतभिन्नता आहे, तिथं आर यायलाच पाहिजे. म्हणजे पहिलं वाक्य चुकलं. द कमिटी आर डिवायडेड ऑन सम इश्यूज वाक्य बरोबर आहे. द कमिटी हॅज इश्यूड इट्स रिपोर्ट बरोबर आहे, एकमत आहे. बघा, कमिटी रिपोर्ट इश्यूज, कमिटी ॲक्सेप्टेड युअर प्रपोजल, ते आहे ना काहीतरी पहिलं वाक्य होतं 2020चं आलेलं. तर बघा, द कमिटी हॅज इश्यूड इट्स रिपोर्ट, एकमत आहे, सगळ्यांचं एकमत झालं तेव्हा तर रिपोर्ट इश्यू केला, बरोबर आहे. द कमिटी हॅव इश्यूड देअर रिपोर्ट, हे वाक्य देखील बरोबर आहे. द कमिटी हॅव इश्यूड देअर रिपोर्ट. आता यामध्ये फक्त काय सांगितलं आहे, ग्रॅमॅटिकली करेक्ट. पुढे ऑप्शन्स दिले आहेत का, आता बघा यामध्ये द कमिटी हॅव इश्यूड, आता सहमत असेल तर मग हे वाक्य ग्रॅमॅटिकली मिस्टेक यायला पाहिजे, कारण मतभिन्नता असेल तर रिपोर्ट कसा इश्यू केला जाईल, बरोबर आहे की नाही. मतभिन्नता असेल तर कसं दिलं जाईल. मग बी आणि सी हे दोनच पर्याय बरोबर आहेत, बघूयात. बी आणि सी आहे का, येस, बी आणि सी हा पर्याय योग्य आहे यामध्ये, ठीक आहे ना. आता नेक्स्ट क्वेश्चन बघा, रोल नंबर 36 काय म्हणतो बघा. मोर दॅन वन प्लस नाऊन सिंग्युलर व्हर्ब सिंग्युलर. मोर दॅन वन जर अशी रचना असेल तर याच्यानंतर येणारं नाऊन सिंग्युलर असेल आणि क्रियापदसुद्धा काय असेल, सिंग्युलर असेल. म्हणजे व्हर्ब आणि नाऊन दोन्ही सिंग्युलर असतील, लक्षात घ्या. मोर दॅन वन पर्सन, लक्षात घ्या, मोर दॅन वन पर्सन किल्ड इन द ॲक्सिडेंट. आता किल्ड हा जो आहे V2 याला कॉमन वर्ब म्हणतात, लक्षात घ्या. कॉमन वर्ब म्हणजे काय, तुमच्या लक्षात येईल. कॉमन वर्ब म्हणजे अशी वर्ब की जे एकवचनी कर्त्यासोबत आणि अनेकवचनी कर्त्यासोबत म्हणजे दोघांसोबत वापरली जातात, लक्षात घ्या.
त्यांना आपण कॉमन वर्ब म्हणतो. इथं किल्स म्हटला तर एकवचनी, बरोबर आहे. किल्स म्हटला तर एकवचनी, पण किल्ड म्हटला तर तो कॉमन नाऊन म्हणजे कॉमन वर्ब येतो, म्हणजे तो एकवचनीसोबत देखील आणि अनेकवचनी सोबत देखील वापरला जातो. ठीक आहे. नुसतं मोर प्लस नाऊन अशी रचना असेल, मोर प्लस नाऊन, येणारं नाऊन काय असेल, प्लुरल, म्हणजे मोर नंतर काय येईल, मोर दॅन वन असं म्हणतो आपण, लक्षात घ्या. पण मोर नंतर इमिजिएट डायरेक्ट नाऊन येत असेल तर ते नाऊन कोणत्या स्वरूपात येईल, नाऊन. आणि त्यानंतर जर दॅन येत असेल किंवा दॅन वन येत असेल तर वर्ब देखील काय पाहिजे, प्लुरल पाहिजे. आलं का लक्षात. मोर दॅन वन सिंग्युलर, सिंग्युलर. मोर पर्सन्स दॅन वन, मग करता कोणता गृहीत धरला जाईल, लक्षात घ्या. त्यानुसारच क्रियापद आपलं वचन घेईल. मोर पर्सन्स दॅन वन वेअर किल्ड इन द बॅटल, लक्षात घ्या. वेअर किल्ड, आता वेअर अनेकवचनी आहे, किंवा मोर दॅन वन पर्सन वॉज किल्ड असं राहिलं असतं तर हे बरोबर जास्त झालं असतं पॅसिव्ह वॉइस. मोर पर्सन दॅन वन वेअर किल्ड इन द बॅटल, लक्षात आलं. तिथं वॉज किल्ड राहून गेलेली आहे, तर लक्षात घ्या. तर मला हे वाक्य पाहिल्यानंतर त्याचं लक्षात आलं. ठीक. मोर पर्सन्स दॅन वन वेअर किल्ड इन द बॅटल. आता तुमच्या लक्षात आलं असेल, एकदा परत बघा ही रचना, बघा सर्व कन्फ्यूज करणारी रचना आहे ही. बघा, मोर दॅन वन जर असं रचना असेल आणि त्यानंतर येणारं नाऊन हे काय असेल, सिंग्युलर असेल. जर नाऊन तिथं सिंग्युलर असेल तर येथे येणारं क्रियापद देखील सिंग्युलरच यायला पाहिजे. परत लक्षात घ्या. मोर दॅन वन अशी रचना असेल, त्यासोबत येणारं नाऊन काय येईल, सिंग्युलर येईल, आणि वर्ब देखील सिंग्युलर, म्हणजे एकवचनी नाऊन एकवचनी क्रियापद. मोर दॅन वन पर्सन वॉज किल्ड इन द बॅटल. मोर दॅन वन, मग याचा ह्या सब्जेक्टचा वर्ब कोणता आला, वॉज, एकवचनी, लक्षात आलं. जर रचना काय असेल, मोर प्लस नाऊन अशी रचना असेल, मोर प्लस नाऊन अशी रचना असेल, म्हणजे मोर नंतर इमिजिएट नाऊन असेल तर तो नाऊन काय पाहिजे, तो नाऊन अनेकवचनी पाहिजे. आणि त्यानंतर जर दॅन आला, दॅन वन आला, तर त्यानंतर येणारं क्रियापद देखील काय पाहिजे, अनेकवचनी पाहिजे. काय पाहिजे, अनेकवचनी पाहिजे. लक्षात घ्या. मग बघा, मोर पर्सन्स दॅन वन ही रचना आली, मोर पर्सन्स दॅन वन ही रचना आली, पण ह्या वाक्याचा खरा करता कोणता आहे, मोर पर्सन्स दॅन वन वेअर किल्ड इन द बॅटल. या वाक्याचा खरा करता आहे मोर पर्सन्स, त्या अनुषंगाने येथे क्रियापद वेअर. डन. नेक्स्ट बघा, मोर मेडल्स दॅन वन. मोर मेडल्स दॅन वन अशी रचना असेल तर येणारं क्रियापद काय असेल, अनेकवचनीच असेल, परंतु इथे एकवचनी दिलं आहे म्हणून हे वाक्य चुकलं आहे. मग आता खाली वाचू आपण. मोर मेडल्स दॅन वन, मोर मेडल्स दॅन वन हे बरोबर आहे, बरोबर. वॉज गिवन टू द कॅन्डिडेट फ्रॉम मॉडर्न कॉलेज. वॉज गिवनच्या ऐवजी येथे काय पाहिजे, वेअर गिवन, किंवा मोर नंतर नाऊन आला असेल त्यानंतर दॅन वन आला असेल, मोर नंतर अनेकवचनी नाऊन येऊन दॅन वन आला असेल तर त्या रचनेत क्रियापद हे नेहमी अनेकवचनी येतं, लक्षात घ्या. मग येथे मिस्टेक आहे, बाकीचं सगळं बरोबर आहे, लक्षात घ्या. नेक्स्ट, मोर दॅन वन कंट्रीज. लक्षात घ्या, येथे पण क्रियापद अनेकवचनीच यायला पाहिजे. मोर दॅन वन कंट्रीज वाक्याचा करता आहे काय, मोर दॅन वन कंट्रीज. आलं लक्षात. मोर दॅन वन कंट्रीज, लक्ष द्या व्यवस्थित. मोर दॅन वन कंट्रीज वॉज टेकिंग पार्ट इन द कॉन्फरन्स. जर आपण मागे गेलोत, म्हणजे आपण मागे काय नियम म्हणतोय, मोर दॅन वन, नाऊन काय पाहिजे, सिंग्युलर पाहिजे. इथे मिस्टेक काय दिली बघा, लक्षात घ्या. कधी कधी माणूस कन्फ्यूज होऊन जातो त्यामध्ये, लक्षात घ्या. तिथे काय दिले, मोर, हे वाक्य झालं. दुसरं बघा, मोर दॅन वन कंट्रीज. वन कंट्रीज यायला पाहिजे का वन कंट्री यायला पाहिजे, काय यायला पाहिजे, कंट्री यायला पाहिजे, लक्षात घ्या. म्हणजे येथे मिस्टेक आहे. कुठे मिस्टेक आहे, येथे मिस्टेक आहे, लक्षात घ्या. मोर दॅन वन असं असेल तर एकवचनी नाम एकवचनी क्रियापद, पण मोर प्लस अनेकवचनी नाम प्लस दॅन वन अशी रचना असेल तर अनेकवचनी नाम अनेकवचनी क्रियापद, लक्षात घ्या. मग मिस्टेक कुठे आहे, येथे आहे. एक कंट्रीच्या ऐवजी काय पाहिजे, कंट्री पाहिजे. मोर दॅन वन कंट्रीज, कंट्रीच्या ऐवजी काय पाहिजे, कंट्री हे एकवचनी नाम येथे पाहिजे, कारण मोर दॅन वन. ठीक आहे.
वॉज टेकिंग पार्ट इन द कॉन्फरन्स. बाकीचं बरोबर आहे. मिस्टेक कुठे होती मग? या कंट्रीजमध्ये. तिथे कंट्रीजच्या ऐवजी काय पाहिजे? कंट्री पाहिजे. लक्षात घ्या. नेक्स्ट स्पॉट देर बघा. मोर पर्सन्स दॅन वन. आता बघा मोर नंतर अनेकवचनी नाम आलेलं आहे, म्हणजे अनेकवचनी नाम अनेकवचनी क्रियापद यायला पाहिजे. हॅज बीन इन्व्हॉल्ड इन दिस क्वारल. आता ह्या वाक्याचा खरा करता काय? मोर पर्सन जो अनेकवचनी, मग इथे हॅजच्या ऐवजी काय पाहिजे? हॅज बीनच्या ऐवजी काय पाहिजे? हॅव बीन पाहिजे. म्हणजे बी सेक्शनमध्ये मिस्टेक आहे. आता आपण ऑप्शन बसूयात. मोर पर्सन्स दॅन वन हे बरोबर आहे. हॅज बीन इन्व्हॉल्ड वाक्याचा खरा करता काय? मोर पर्सन्स. आलं लक्षात? मग या हॅज बीनच्या ऐवजी इथे काय पाहिजे? हॅव बीन पाहिजे. इथे मिस्टेक आहे. बाकीचं बरोबर आहे. लक्षात घ्या. लक्षात आलं? यावर परीक्षेत काही प्रश्न आलेला असेल, ते मी सर्च केला पण मला सापडला नाही. पण दुसरे जे ISSC वगैरे वगैरे जे असतील ते तुम्ही बघू शकतात. नियम लक्षात घ्या. तुम्ही एका वेळेस असंख्य परीक्षा देत असतात. राज्यसेवेपासून तर इतर सगळ्या तत्सम परीक्षा तुम्ही देत असतात. लक्षात घ्या. आता तर कसं आहे राज्यसेवेचं पण आता ऑप्शनचं राहिलंच नाही आहे. सरळ वाक्य येईल पण त्याचं उत्तर द्यावं लागेल तुम्हाला. तिथे नो ऑप्शन. नेक्स्ट बघा मग पुढे रूल नंबर 37 काय म्हणतो आहे? रूल नंबर 37 बघा. याच्यात म्हणतो आहे बघा. स्पेक्टॅकल्स, सीझर्स, गॉगल्स, आर्म्स, सॉक्स, टॉंग्स, ग्लासेस, कंपासेस, बायनोक्युलर्स, पिन्सर्स, प्लायर्स, शियर्स, स्केल्स, ट्राउझर्स, पॅन्ट्स, ब्रेसेस, ब्रीचेस, जीन्स, पैजामाज, बेलोज, ॲनल्स, चॅटल्स, टाईट्स, शॉर्ट्स, प्रेमायसेस इत्यादी नामे नेहमी अनेकवचनीच असतात. बघा आता स्पेक्टॅकल्स म्हणजे चष्मा, सीझर्स म्हणजे कात्री, ठीक आहे. गॉगल्स म्हणजे चष्मा, आर्म्स म्हणजे दान भिक्षा, सॉक्स म्हणजे मोजे असतात ते, टॉंग्स म्हणजे चिमटा, ग्लासेस चष्मा, कंपासेस माहिती आहे ना तुम्हाला? 2 समान भागांमध्ये कर्कटक म्हणतो आपण त्याला. बायनोक्युलर्स दुर्बीन, पिन्सर्स पकड म्हणतो आपण त्याला, प्लायर्स तीही पकड असते, चिमटा पकड सारखंच आहे. शियर्स मोठी कात्री ती बागकामेत वापरतात ती. स्केल्स तराजूचे पारडे. ट्राउझर्स माहिती तुम्हाला पॅन्ट्स. ब्रेसेस लक्षात हां ब्रेस माहिती आहेत ना, ते पॅन्ट लूज पडू नये म्हणून वरून घालतात ते. ब्रिचेस पण माहिती आहे. ज्यावेळेस आपण हॉर्स रायडिंग करतो त्यावेळेस आपल्या मांड्या सोलू नयेत म्हणून जी आतून पॅन्ट घातली जाते त्याला ब्रिचेस म्हणतात. जीन्स, पैजामाज, बिलोज म्हणजे भाता, ॲनल्स म्हणजे बकरी जे खबरी असतात, इतिहासकालीन बखर माहिती नोंद. चॅटल्स म्हणजे जंगम मालमत्ता, स्थावर मालमत्ता. टाईट्स म्हणजे हाफ पॅन्ट जी असते टाईट, शॉर्ट्स म्हणतो आपण. शॉर्ट्स, प्रिमायसेस म्हणजे ही जी नामे आहेत. इंग्रजीमध्ये बहुधा कसं असतं, ज्या वस्तू 2 समान भागांच्या बनलेल्या असतात त्या नेहमी अनेकवचनी असतात आणि काही इतर पण नाऊन असतात. आता लक्षात घ्या. आता प्रिमायसेस म्हणजे आत परिसर असा जो असतो, तर हे सगळे शब्द इंग्रजीमध्ये काय आहेत? अनेकवचनी आहेत. आहे त्या फॉर्ममध्येच लिहिले जातात ते. आहे त्या फॉर्ममध्ये लिहिले जातात. जर मी असं म्हटलं स्पेक्टॅकल्स, आता लक्षात द्यायचं आहे स्पेक्टॅकल्स बरं का. आता हा मूळ शब्द आहे, याचा अर्थ आहे चष्मा. हा 2 समान भागांनी बनलेला असतो, हा चष्मा आहे बरोबर आहे. याचा अर्थ काय? चष्मा. जर मी तुम्हाला असं म्हटलं स्पेक्टॅकल जर म्हटलं तर हा चष्म्याच्या अर्थाने आपण वापरू नाही शकत. यालाही स्वतःचा अर्थ वेगळा आहे. या स्पेक्टॅकल म्हणजे दृश्य, तमाशा. याला आपण जर यस लावला तर हा अनेकवचनी होईल, म्हणजे अनेक दृश्य. अलग लक्षात. पण चष्मा या अर्थाने वापरायचा असेल तर हाच येईल. अलग लक्षात. हा एकवचनी पण असतो, अनेकवचनी पण असतो, किंवा दृश्य या अर्थाने. पण चष्मा या अर्थाने हा नेहमी अनेकवचनीच असतो. असे बहुतेक शब्द आहेत, त्याचं मी सेपरेट डिस्कशन करणार आहे नंतर. लक्षात आलं? तर मित्रांनो तुमच्या लक्षात आलं असेल की हे सगळे शब्द काय आहेत? हे अनेकवचनी आहेत. सगळे शब्द काय आहेत? अनेकवचनी आहेत. मग जर अनेकवचनी आहेत तर यांच्यासोबत क्रियापद पण काय येईल? मग अनेकवचनीच येईल. लक्षात आलं? नेक्स्ट बघा मग. द सीझर्स आर लाईंग ऑन द टेबल. आता आपण सीझर्स बरं का, कैची या अर्थाने, कात्री या अर्थाने सीझर्सच म्हणू शकतो. वाक्य बरोबर आहे. आर्म्स वेअर गिवन टू द बेगर्स. आर्म्स दीक्षा म्हणतो ना आपण, भिक्षा म्हणतो, भीक वगैरे, दान असं म्हणतो. म्हणजे सॉफिस्टिकेटेड शब्द दान, ठीक आहे. अ पेअर ऑफ ट्राउझर्स वॉज सोल्ड. आता एक गोष्ट लक्षात घ्या, ट्राउझर्स हा शब्द नेहमी अनेकवचनी असतो, पण त्याआधी जर अ पेअर अशी रचना आली तर तो अ पेअरच्या अनुषंगाने वॉज इथे एकवचनी क्रियापद येतो. लक्षात घ्या. अ पेअर ऑफ ट्राउझर्स वॉज सोल्ड आउट. नेक्स्ट, हाफ पॅन्ट्स आर वेअर डर्टी. हाफ पॅन्ट्सच्या ऐवजी
शॉर्ट्स असा शब्द वापरला जातो. हाफ पॅन्ट वापरत नाही, लक्षात घ्या. हे वाक्य कन्सिडर नका करू. हे वाक्य आयवाने विचारले, स्काउट्स वेअर हाफ पॅन्ट्स. हाफ पॅन्ट्स नसते, शॉर्ट्स असते. हाफ पॅन्ट्स आर वेअर डर्टी. आता इथे हाफ पॅन्ट्स म्हणजे काय लक्षात घ्या. हाफ पॅन्ट्स कोणत्या अर्थाने म्हणजे पूर्ण पॅन्ट घातलेली आहे पण अर्धी पॅन्ट खराब झालेली आहे या अर्थाने वापरला आहे बरं का तो. पण शॉर्ट्स या अर्थाने हाफ पॅन्ट्स वापरत नाहीत, फरक लक्षात घ्या. ठीक आहे. पेअर्स ऑफ ट्राउझर्स वेअर परचेस यस्टरडे बाय मी. पेअर्स ऑफ ट्राउझर्स बरोबर आहे वाक्य. ठीक आहे, कारण वाक्याचा करता काय पेअर्स आहे. ठीक आहे, पेअर्स ऑफ आपण म्हणू शकतो. ठीक आहे. नेक्स्ट, आता याच्यात एरर बघा. नियम लक्षात आला तुम्हाला, नियम व्यवस्थित लक्षात आला असेल तुम्हाला. ठीक आहे. द सीझर इज लाईंग ऑन द टेबल, नो एरर. कात्रीच्या अर्थाने सीझर्स म्हणतात, सीझर म्हणत नाही. मग इथे काय पाहिजे, सीझरच्या ऐवजी काय पाहिजे, सीझर्स पाहिजे. लक्षात घ्या. ठीक आहे, सीझर्स. मग हे बरोबर आहे, हे बरोबर आहे, फक्त इथं चुकलं आहे. सीझर्स इज येईल का, नाही, आर येईल. म्हणजे दोन गोष्टींमध्ये मिस्टेक आहे तिथे, लक्षात घ्या. दोन गोष्टींमध्ये मिस्टेक आहे. सीझर इज नाही, सीझर्स आर. लक्षात घ्या. नेक्स्ट, पुढे, द सीझर्स दॅट यू आस्क फॉर इज इन द डेस्क ड्रॉवर इन द बेडरूम, नो एरर. आता एक एक सेशन ओपन आहे. ए सेशनमध्ये काय बघा, ए सेक्शनमध्ये आहे द सीझर्स दॅट यू आस्क फॉर, हे वाक्य बरोबर आहे. सीझर्स पण बरोबर आहे, नाऊन. ठीक आहे. इज इन द डेस्क ड्रॉवर, इज नाही येणार इथे. सीझर्स हा शब्द दोन समान भागांचा बनल्यामुळे हा नाऊन नेहमी अनेकवचनी स्वरूपातच असतो आणि त्याच्यानंतर येणारं क्रियापद हे देखील अनेकवचनी स्वरूपातच असतं. मग इथे इजच्या ऐवजी काय पाहिजे, आर पाहिजे. म्हणजे हा सेक्शन चुकला. इन द बेडरूम सी सेक्शन करेक्ट आहे, म्हणजे फक्त बी सेक्शनमध्ये मिस्टेक होती. नेक्स्ट, स्पॉट द एरर बघा. माय फादर गेव मी अ पेअर ऑफ बायनॅक्युलर ऑन माय बर्थडे, नो एरर. आता बघूयात. माय फादर गेव मी इथपर्यंत बरोबर आहे. अ पेअर ऑफ बायनॅक्युलर्स पाहिजे. दुर्बीन दोन समान भागांचे बनलेले असतात. दुर्बीन, बायनॅक्युलर्स आलं का. इथं बायनॅक्युलर्स पाहिजे, इथे मिस्टेक आहे. ऑन माय बर्थडे येथे मिस्टेक नाही. लक्षात आलं. मग कुठे मिस्टेक आहे, माय फादर गिव मी, नो मिस्टेक. अ पेअर ऑफ बायनॅक्युलर, बायनॅक्युलर्स पाहिजे, कारण तो नाऊन दोन समान घटकाचा बनल्यामुळे तो नेहमी अनेकवचनी रूपातच येतो. लक्षात घ्या. डन. नेक्स्ट, आयडेंटिफाय द करेक्ट सेंटेन्स. आता प्रिमाइसेस बघा, हा शब्द आपण बघितला होता. तो शब्द काय आहे, प्रिमाइसेस असा आहे आणि तो काय आहे, अनेकवचनी आहे. अनेकवचनी आहे, बरोबर आहे. मग तो अनेकवचनी असल्यामुळे काय तो अनेकवचनीच क्रियापद घेईल, बरोबर आहे की नाही. वर्ब पण काय असेल, प्लुरल असेल. लक्षात घ्या. मग एक गोष्ट लक्षात घ्या, कोणते कोणते मिस्टेक आहे, अगोदर जे मिस्टेक आहे ते ओढून घेऊ आपण. रॉंग, बरं का. दीज, आता बघा इथे कोणत्या कोणत्या गोष्टीवर तुम्हाला फोकस करायचं आहे, सब्जेक्टवर, प्रिमाइसेस या शब्दावर आणि क्रियापदांवर. आता पहिलं तर चूक आहे. का चूक आहे, कारण प्रिमाइस हा शब्द अनेकवचनी असतो, नाऊन, आणि तो म्हणजे धीस पण चुकला आहे, प्रिमाइस पण चुकला आहे, हे पण चुकलं आहे. लक्षात घ्या. ठीक आहे. पुढे, दीज प्रिमाइसेस लुक टू बिग, बरोबर आहे. दीज अनेकवचनी डेमॉन्स्ट्रेटिव्ह ॲडजेक्टिव्ह आहे. प्रिमाइसेस नाऊन हा अनेकवचनी असतो. लुक हा अनेकवचनी क्रियापद आहे, म्हणजे हे वाक्य बरोबर. दीज हा अनेकवचनी नामांसाठी येतो. प्रिमाइसेस अनेकवचनी नाम म्हणून येतो. लुक हा अनेकवचनी क्रियापद आहे. अगोदर मी तुम्हाला सांगितलं, ज्या क्रियापदाला एस प्रत्यय लागलेला असतो तो एकवचनी असतो आणि ज्याला लागलेला नसतो प्रत्यय तो काय असतो, अनेकवचनी असतो. काय असतो, अनेकवचनी असतो. मग हा काय येईल, अनेकवचनी, बरोबर आहे, अनेकवचनी. ठीक आहे. मग हा काय, मग हे वाक्य बरोबर आहे. दीज, आता इथं लक्षात द्या, दीज प्रिमाइसेस अनेकवचनी, तर तिथं धीस नाही येणार, दीज येईल, आणि लुक्स नाही येणार, लुक येईल, बरोबर आहे. म्हणजे हे वाक्य चुकलं. बघा, प्रिमाइज इथे एकवचनी लिहिला, दीज अनेकवचनी लिहिला, म्हणजे हे वाक्य चुकलं. लक्षात घ्या. म्हणजे कसं ते वाक्य चुकवतात, लक्षात घ्या. म्हणजे डोकं आउट व्हायचं काम आहे का नाही, 100% आउट व्हायचं काम आहे. पण आपण ह्याच गोष्टींवर लक्षात घ्यायचं. त्यासाठी तुम्हाला पाहिजे एकवचनी नामे कोणती, अनेकवचनी नामे कोणती, एकवचनी क्रियापदं कोणती, अनेकवचनी क्रियापदे कोणती, हे तुम्हाला व्यवस्थित यायला पाहिजे. त्यासाठी त्याचं उत्तर आलं मग 2. नेक्स्ट, पुढे, आयडेंटिफाय द करेक्ट अँड इनकरेक्ट सेंटेन्स फ्रॉम द फॉलोविंग. टॅक्स असिस्टंट 2017ला हा प्रश्न विचारला आहे. प्रश्न काय बघा, आयडेंटिफाय द करेक्ट अँड इनकरेक्ट सेंटेन्स फ्रॉम द फॉलोविंग. म्हणजे करेक्ट कोणतं आहे आणि इनकरेक्ट कोणतं आहे. बघा प्रश्न विचारण्याची पद्धत कशी बघा.
वन ऑफ द बॉईज टोल्ड मी अबाउट आशास रिझल्ट. वन ऑफ द बॉईज टोल्ड मी अबाउट आशास रिझल्ट. ओके, ठीक आहे. वन ऑफ द बॉईज टोल्ड मी अबाउट आशास रिझल्ट हे वाक्य बरोबर आहे. ठीक आहे. ही हॅज ओनली वन वुलन ट्राउझर, म्हणजे इथं दोन गोष्टींमध्ये हे आहे. ही हॅज ओनली वन वुलन ट्राउझर. आता हे वाक्य असं पाहिजे होतं, ही हॅज ओनली वन पेअर ऑफ ट्राउझर्स, पेअर ऑफ ट्राउझर्स असं हे वाक्य पाहिजे होतं. लक्षात घ्या. म्हणजे हे वाक्य चुकलं आहे. म्हणजे तुमच्या लक्षात आलं का, ए इज करेक्ट, बी इज इनकरेक्ट. वाक्य कसं यायला पाहिजे मग, ए इज करेक्ट, बी इज इनकरेक्ट. आता बघा मग असं कुठे दिसतं तुम्हाला, ए इज करेक्ट, बी इज इनकरेक्ट पहिल्या याच्यात आहे. बी इज करेक्ट, ए इज इनकरेक्ट, रॉंग. बोथ ए अँड बी आर करेक्ट, नो. बोथ ए अँड बी आर इनकरेक्ट, नो. म्हणजे उत्तर काय आलं, एक उत्तर आलं. ते कसं बरोबर ते बघा, तिथं काय पाहिजे होतं ते बघा. वन ऑफ दच्या रचनेत येणारं नाऊन हे अनेकवचनी असतं. क्रियापद देखील काय असतं, क्रियापद एकवचनी असतं. पण हा कॉमन आहे, आशाच रिझल्ट आहे. लक्षात घ्या, हे वाक्य बरोबर आहे. लक्षात घ्या. ठीक आहे. आणि याच्यामध्ये लक्षात घ्या, वुलनचं देखील स्पेलिंग चुकलेलं आहे. वुलनचं स्पेलिंग WOOLLEN असं आहे. लक्षात घ्या. ठीक आहे ना. विद्यार्थ्यांनी याची नोंद घ्यावी. नेक्स्ट पुढचं वाक्य बघा. आय लॉस्ट माय स्पेक्टॅकल इन द रेन. आय लॉस्ट माय स्पेक्टॅकल. तुम्हाला सांगितलं होतं मी, म्हणजे पावसात मी माझा चष्मा हरवला असा त्याचा अर्थ आहे. स्पेक्टॅकल हा नेहमी अनेकवचनी असतो, तो अनेकवचनी लिहिला जातो. चष्मा, दृश्यता पण हरवू शकत नाही. चष्मा हरवला म्हणजे तो स्पेक्टॅकलच्या ऐवजी काय पाहिजे, ते स्पेक्टॅकल्स पाहिजे. लक्षात घ्या. म्हणजे पहिलं वाक्य आपलं काय, पहिलं वाक्य आपलं चुकलं आहे. दुसरं वाक्य बघा. हर क्लोथ्स आर क्वाईट फॅशनेबल. हर क्लोथेस आर क्वाईट फॅशनेबल. अरे बघा, क्लोथेस म्हणजे गारमेंट. क्लोथेस म्हणजे काय, गारमेंट. क्लोथ्स बरं का, लक्षात घ्या. क्लोथ्स आणि क्लोथ्स लक्षात घ्या बरं का, फरक आहे. हे क्लोथ्स म्हणजे काय, कच्चे कापड. याचा क्लोथ खरं तर क्लोथ असतो म्हणजे कच्चे कापड आपण जे म्हणतो. आणि क्लोथेस जे असतात म्हणजे आहेत, आपण आपल्या भाषेत म्हणतो आहे ते रेडीमेड कपडे. अलग लक्षात. हर क्लोथ्स आर क्वाईट फॅशनेबल. अलग लक्षात. मग हे वाक्य बरोबर आहे. तर यामध्ये काय बघा, याच्यात काय दिलेलं आहे बघा. ओनली ए वन इज करेक्ट, नो. वन तर इनकरेक्ट आहे. ओनली सेकंड इज करेक्ट, येस. बोथ ए अँड वन अँड टू करेक्ट, नाही. बोथ वन अँड टू आर इनकरेक्ट, नाही. मग कोणतं उत्तर आलं याचं, ओनली टू इज करेक्ट. लक्षात घ्या. ठीक आहे. नेक्स्ट पुढे. विच वन ऑफ द फॉलोइंग टू सेंटेन्सेस इज इनकरेक्ट. विच वन ऑफ द फॉलोइंग टू सेंटेन्सेस इज इनकरेक्ट. आता याच्यात बघा. आय पॅक्ड माय लगेजेस. आय पॅक्ड माय लगेजेस. हा लगेजेस म्हणजे हा अनकाउंटेबल नाऊन आहे. याचं अनेक वचन होत नाही. याचं अनेक वचन होत नाही कारण तो अनकाउंटेबल नाऊन आहे. दुसरं, स्काउट्स वेअर हाफ पॅन्ट्स. मी तुम्हाला अगोदर सांगितलं हाफ पॅन्ट्स नसतं, शॉर्ट्स असतं. आलं लक्षात. म्हणजे हे दोन्ही वाक्य काय आहेत, इनकरेक्ट आहेत. हे काय म्हटलं आहे, इनकरेक्ट. हे दोन्ही वाक्य काय आहेत, इनकरेक्ट आहेत म्हणजे चुकीचे आहेत. मग ओनली ए येईल का, नाही. ओनली बी येईल का, नाही. बोथ दोन्ही इनकरेक्ट आहेत येणं, नाही. तर म्हणजे दोघांपैकी एकही इनकरेक्ट नाही असं आहे का, नाही. लक्षात घ्या. मग हे पण नाही. मग याचं उत्तर काय येईल, बोथ येईल. लक्षात घ्या. नेक्स्ट. आता पुढचा प्रश्न आहे बघा. कंबाईन 1998ला आणि ASO 1997ला तो विचारलेला आहे. चूज द करेक्ट सेंटेन्स फ्रॉम द फॉलोइंग. पुढे. आय हॅव रिसेंटली बॉट 3 ट्राउझर्स. आता याच्या लक्षात घ्या. आय हॅव रिसेंटली बॉट 3 ट्राउझर्स हे वाक्य चूक आहे. 3 ट्राउझर्स असं नाही म्हणू शकत आपण. 3 पेअर ऑफ ट्राउझर्स असं म्हणू शकतो. 3 पेअर ऑफ ट्राउझर असं म्हणू शकतो. ऑफ ट्राउझर्स असं म्हणू शकतो. हे लक्षात घ्या. म्हणजे पहिलं वाक्य चुकलं आपलं. करेक्ट सेंटेन्स आपल्याला ओळखायचं आहे. आय हॅव रिसेंटली बॉट 3 पेअर्स ऑफ ट्राउझर्स. लक्षात घ्या. इथे बघा. आय हॅव रिसेंटली बॉट 3 पेअर ऑफ ट्राउझर्स. आय हॅव रिसेंटली बॉट 3 पेअर्स ऑफ ट्राउझर्स बरोबर आहे.
पुढचं, आय हॅव रिसेंटली बॉट 3 पेअर्स ऑफ ट्राउझर. ट्राउझरनी पाहिजे, ट्राउझर्स पाहिजे, लक्षात घ्या. ठीक आहे. पुढे, आय हॅव रिसेंटली बॉट पेअर्स ऑफ 3 ट्राउझर्स. आय हॅव रिसेंटली बॉट पेअर्स ऑफ 3 ट्राउझर्स. नाही, ही रचना रॉंग होते. मग याच्यात कोणतं वाक्य बरोबर आहे? फक्त 2 नंबरचं वाक्य बरोबर आहे, जे ग्रॅमॅटिकली करेक्ट आहे. नेक्स्ट, आता रूल नंबर 38 बघा. रूल नंबर 38 काय म्हणतोय बघा. कंडिशनल सेंटेन्सचा नियम आहे तो. रूल नंबर 38 काय म्हणतोय? कंडिशनल सेंटेन्सचा नियम आहे तो. हां, कंडिशनल सेंटेन्स 4 प्रकारचे असतात. 0 कंडिशन, प्रोबॅबल कंडिशन, हां, इम्प्रोबॅबल कंडिशन, इम्पॉसिबल कंडिशन. मग या 4ही कंडिशन आपण या रूलमध्ये बघणार आहोत आणि त्याच्यावर आहे कसे प्रश्न विचारतो, त्याच्यावर कसे एरर्स असतात ते आपण बघणार आहोत. आता कंडिशनल सेंटेन्स म्हणजे काय? ज्या वाक्यामध्ये कंडिशन, अट दर्शवलेली असते किंवा इफ, अनलेस वगैरेने सुरू होणाऱ्या वाक्यांना कंडिशनल सेंटेन्स असं म्हणतात. त्यामध्ये मेन क्लॉज आणि रिझल्ट क्लॉज असतो. असं केलं तर असं होईल, तसं केलं तर तसं होईल, अशा प्रकारच्या वाक्यांना कंडिशनल सेंटेन्स असं म्हणतात. मग याच्यामध्ये बघा, कंडिशनल सेंटेन्स संभावना, पॉसिबिलिटी, म्हणजेच कोणतं वाक्य हे? पहिलं आपण जे म्हणतो याच्यामध्ये कसं आहे, म्हणजे ही प्रोबॅबल कंडिशन आहे. काय आहे? प्रोबॅबल कंडिशन आहे. म्हणजे कंडिशन नंबर याला खरं तर 2 म्हटलं जातं. काही लोक 3 म्हणतात, काही लोक 4 म्हणतात. 0 कंडिशनला गणलं जात नाही, पण आपण 0 कंडिशन 1 गणू, नंतर आपण त्या पद्धतीने बघूयात. मग बघा, इफमध्ये जर सिम्पल प्रेझेंट टेन्स असेल, इफमध्ये जर सिम्पल प्रेझेंट टेन्स असेल तर म्हणजे इफचा क्लॉज हा काय असतो? इफचा क्लॉज हा काय असतो? इफचा क्लॉज हा इफचा क्लॉज हा काय असतो? सबऑर्डिनेट क्लॉज असतो. सबऑर्डिनेट क्लॉज असतो, लक्षात. आणि हा जो दुसरा असतो तो रिझल्ट क्लॉज असतो. ठीक आहे, हा रिझल्ट क्लॉज असतो, लक्षात घ्या. म्हणजेच मेन क्लॉज असतो, लक्षात घ्या. ठीक आहे. म्हणजे एक गोष्ट लक्षात घ्या, इफच्या वाक्यात जर सिम्पल प्रेझेंट टेन्स आहे तर नंतरच्या क्लॉजमध्ये काय येईल? मग सिम्पल फ्युचर येईल किंवा कॅन, मे येईल, लक्षात घ्या. ठीक आहे. पुढे बघा, इफ आय कम टू मुंबई, लक्षात घ्या. इफ आय कम टू मुंबई आय विल मीट यू. आय विल मीट यू काय सांगितलं होतं मी तुम्हाला? इफच्या वाक्यात जर सिम्पल प्रेझेंट आला, कम, इथं क्रियापदाचं पहिलं रूप आलं आहे, कम. जर सिम्पल प्रेझेंट इफच्या क्लॉजमध्ये जर सिम्पल प्रेझेंट आला तर मेन क्लॉजमध्ये काय येईल? सिम्पल फ्युचर येईल. म्हणजे आता लक्षात घ्या, किंवा प्रेझेंट मॉडेल येईल. आता प्रेझेंट मॉडेल कोणते कोणते लक्षात घ्या. प्रेझेंट मॉडेल कोणाला म्हणायचं तर तुम्हाला तसं लक्षात येत नसेल तर प्रेझेंट मॉडेल लक्षात घ्या. प्रेझेंट मॉडेल किंवा दुसरी पद्धतपणे लक्षात ठेवायची, प्रेझेंट मॉडेल असतो शाल, विल, मे, कॅन, यांना प्रेझेंट मॉडेल म्हणतात. हे प्रेझेंट टेन्स सोबत येतात. म्हणजे इकडे जर प्रेझेंट टेन्स आला तर इकडे काय येऊ शकतो? शाल, विल, मे, कॅन येऊ शकतो. प्रेझेंट टेन्स, प्रेझेंट मॉडेल. पास्ट मॉडेल कोणती असतात? आता बघा, लक्षात घ्या. शुड, वुड, कुड, माइट यांना आपण काय म्हणतो? पास्ट मॉडेल म्हणतो. यांना आपण काय म्हणतो? पास्ट मॉडेल म्हणतो, लक्षात घ्या. यांना आपण पास्ट मॉडेल असे म्हणतो, लक्षात आलं. मग सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय आहे? ह्या गोष्टी प्रॉपर तुम्हाला फिट व्हायला पाहिजे. तिकडे जर प्रेझेंट टेन्स असेल तिकडे प्रेझेंट मॉडेल येईल, तिकडे जर पास्ट टेन्स असेल तिकडे पास्ट मॉडेल येईल, लक्षात घ्या. तिकडे जर परफेक्ट टेन्स असेल तर इकडे परफेक्ट मॉडेल येईल. परफेक्ट मॉडेल कोणता असतो? परफेक्ट मॉडेलसोबत हॅव येऊन V3 येतो. म्हणजे बघा, शुड हॅव, वुड हॅव, कुड हॅव, माईट हॅव प्लस V3 अशी रचना असेल तो परफेक्ट मॉडेल असतो. म्हणजे परफेक्ट पास्ट टेन्स आला तर इकडे परफेक्ट मॉडेल येतो. ते शिकूयात आपण सगळं यामध्ये, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. म्हणजे प्रेझेंट मॉडेल काय आहेत, पास्ट मॉडेल काय आहेत, परफेक्शन मॉडेल किंवा परफेक्ट मॉडेल काय आहेत, या सगळ्यांचा आपण विचार करणार आहोत या सेक्शनमध्ये. तर बघा, इफ आय कम टू मुंबई, प्रेझेंट टेन्स आहे, मग इकडे प्रेझेंट मॉडेल यायला पाहिजे, लक्षात घ्या. इफ आय गो टू मार्केट, प्रेझेंट टेन्स आहे, प्रेझेंट मॉडेल यायला पाहिजे. आय शॅल परचेस अ नंबर ऑफ थिंग्स. इफ यू स्टडी हार्ड, लक्षात घ्या, प्रेझेंट टेन्स आहे, प्रेझेंट मॉडेल यायला पाहिजे. रचना काय होती आपली? सब्जेक्ट प्लस विल ऑब्लिक शाल किंवा कधी कधी कॅन, मे, हे काय आहेत? प्रेझेंट मॉडेल आहे. अकॉर्डिंग टू सिच्युएशन काही येऊ शकतं, अकॉर्डिंग टू सिच्युएशन काहीही येऊ शकतं, लक्षात घ्या. हे लक्षात आलं. मग प्रेझेंट टेन्स, प्रेझेंट मॉडेल याच्याकडे लक्ष द्या, या स्ट्रक्चरकडे. नेक्स्ट, खालील कल्पनादर्शक शब्दानंतर कधी शाल, विल, वुड, कुडचा प्रयोग केला जात नाही. तसेच if, as though, after, whether, if, only, as soon as long as, so long as, after, before, when, until, unless, provided, in case, as if, हे सगळं काय सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन आहे. आणि सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन सोबत
काय येत नाही, फ्युचर टेन्स किंवा मॉडल वर्ब्स येत नाहीत. एक गोष्ट लक्षात घ्या, म्हणजे इफच्या सोबत कधीच फ्युचर टेन्स किंवा मॉडल येणार नाही. इफच्या सोबत कुठे, म्हणजे कॉमाच्या आधी जी जागा असते, म्हणजे तुम्हाला सांगितलं इफची जागा कोणती, दोची जागा कोणती, आफ्टरची जागा कोणती, जर तुम्हाला सांगितलं तर म्हणजे कसं आहे, म्हणजे सबऑर्डिनेट क्लॉजची जागा ही कॉमाच्या आधीच असते नेहमी, आणि कॉमानंतर येणारा क्लॉज हा काय असतो, मेन क्लॉज असतो. म्हणजे ढोबळमानाने लक्षात ठेवा फक्त, ठीक आहे. सिच्युएशन बदलत असते. लक्षात आलं. म्हणजे तुम्हाला एररच्या हिशोबाने काय लक्षात ठेवायचं आहे, हे जे दिसत आहेत ना यांच्यासोबत कधीच फ्युचर टेन्स येत नाही, पण मेन क्लॉजमध्ये येतो. म्हणजे हे ज्या वाक्यात येतात ते सबऑर्डिनेट क्लॉज असतो, म्हणजे उपवाक्य असतं, पोटवाक्य असतं. यामध्ये फ्युचर टेन्स किंवा मॉडल वर्ब्स येत नाहीत. मॉडल वर्ब्स फ्युचर टेन्स येतो कुठे, मेन क्लॉजमध्ये. चला तर पुढे बघूयात आता काय म्हणतो, ठीक आहे. फिल इन द ब्लँक्स. आता इथं म्हटलं आहे, आता फिल इन द ब्लँक्स इथं म्हटलं आहे बघा, वी विल बी लेट इफ. आता इथे बघा हा काय आहे, इथपर्यंत हा मेन क्लॉज आहे. काय आहे, मेन क्लॉज. मेन क्लॉजची खासियत काय आहे की तो कोणावर अवलंबून राहत नाही अर्थासाठी, तो स्वतःचा अर्थ स्वतः व्यक्त करतो. पण सबऑर्डिनेट क्लॉज हा मेन क्लॉजवर अवलंबून असतो. ते पुढे बघणार आहेत आपण, सगळं येणार आहे पुढे आणखी. हां बघा मग, वी विल बी लेट इथे प्रेझेंट मॉडल आहे, लक्षात घ्या. बरोबर आहे, वी विल बी लेट. तिकडे जर प्रेझेंट मॉडल असेल तिकडे प्रेझेंट टेन्स यायला पाहिजे. बरोबर आहे ना. इफ वी आता प्रेझेंट टेन्सचं ऑप्शन कोणतं आहे, विल. तर आलं तुमचं उत्तर, संपलं विषय संपला तुमचा. इफ वी विल बी लेट, वी विल बी लेट इफ वी डू नॉट लिव्ह नाव. जर आपण आता निघालो नाही तर आपल्याला उशीर होईल. आता तुम्हाला एक जागा मी क्लिअर करून देतो, लक्षात घ्या. इफ वी डू नॉट लिव्ह नाव कॉमा वी विल बी लेट. आता मी तुम्हाला जागा समजून देतो. म्हणजे ही जी जागा आहे ती इफची जागा आहे. मी वाक्य सरळ करून लिहिलं. ह्या इफच्या क्लॉजमध्ये लक्षात घ्या, ह्या इफच्या क्लॉजमध्ये कधीच फ्युचर टेन्स येणार नाही, कधीच मॉडल येणार नाही, कधीच याच्यासोबत विल, शॅल, वुड, कॅन, कुड, मे, माईट येणार नाही. म्हणजे ही याची जागा आहे. लक्षात आलं. इथपर्यंत कोणाचं साम्राज्य आहे, या इफचं आहे. या इफच्या सेंटेन्समध्ये कधीही मॉडल वर्ब्स किंवा फ्युचर टेन्स अतिक्रमण करत नाही. जर केलं तर ते वाक्य व्याकरणदृष्ट्या चूक असतं. मग हा मेन क्लॉज आहे, यामध्ये मॉडल वर्ब आणि फ्युचर टेन्स येत असतो. लक्षात आलं. डन. म्हणजे हा जो पार्ट होता कोणता, म्हणजे हे सगळे शब्द आहेत यांचं साम्राज्य कुठेपर्यंत आहे, जसं इफचं साम्राज्य आहे या वाक्यात त्यांचं साम्राज्य आहे, आणि या वाक्यात तिथे मॉडल वर्ब्स व फ्युचर टेन्स अतिक्रमण करत नाहीत. जर केलं तर ते इनव्हॅलिड असतं, ते वाक्य ग्रामॅटिकली चूक असतं. म्हणजे लक्षात आलं असेल तुम्हाला. म्हणजे त्या एका नियमावरून आपण असंख्य चुका शोधू शकतो. आयोग याच्यावर आपल्याला भरपूर प्रश्न आयोगाने विचारलेले आहेत, ते पुढे आपण बघणार आहोत. तर बघा मग पुढे आता एरर बघा याच्यामध्ये काय आहे. इफ आय विल हॅव इनफ टाईम टुमॉरो आय विल कम. नो एरर. काय सांगितलं होतं. आता इफचं साम्राज्य कुठे आहे, इथपर्यंत आहे इफचं साम्राज्य, बरोबर आहे. पण त्या इफच्या साम्राज्यामध्ये मग वाक्य सांगितलं मी तुम्हाला, त्या इफच्या साम्राज्यामध्ये मॉडल वर्ब आणि फ्युचर टेन्स येईल का, नाही येणार. पण तिथे आला आहे, काय आला आहे, विल आला आहे. म्हणजे वाक्य व्याकरणदृष्ट्या काय झालं, चूक झालं. हे वाक्य व्याकरणदृष्ट्या काय झालं, चूक झालं. मग कसं येईल, इफ आय विल हॅव इनफ टाईम टुमॉरो आय विल कम. ह्या इफच्या वाक्यात विल नको. हे वाक्य कसं पाहिजे, इफ आय हॅव इनफ टाईम टुमॉरो आय विल कम. आलं लक्षात. म्हणजे पार्ट ए मध्ये मिस्टेक आहे, बी बरोबर आहे, सी बरोबर आहे. लक्षात घ्या. म्हणजे पार्ट ए मध्ये इफच्या क्लॉजमध्ये फ्युचर टेन्स व मॉडल वर्ब्स येत नाहीत, तो आला आहे, म्हणून पार्ट ए मध्ये मिस्टेक आहे. नेक्स्ट, स्पॉट द एरर. ही विल सर्टनली हेल्प यू इफ यू विल आस्क हिम. ही विल सर्टनली हेल्प यू इफ यू विल आस्क हिम. इथे पण तेच अतिक्रमण झालं आहे. इफच्या साम्राज्यात विल घुसला आहे, ते चुकलं आहे. बरोबर आहे की नाही. मग बघा, इन अ प्लेजंट मॅनर, नो एरर. आता वाक्य परत वाचतो मी. ही विल सर्टनली हेल्प यू, इथपर्यंत वाक्य बरोबर. इफ यू विल आस्क हिम, इफच्या क्लॉजमध्ये फ्युचर टेन्स व मॉडल वर्ब येत नाही, म्हणून हे वाक्य चुकलं. लक्षात घ्या. अतिक्रमण केलं विल नाही, तिथं नको यायला पाहिजे होता तो, तिथं अतिक्रमण केलं. बी सेक्शन तिथं चुकला. इन अ प्लेजंट मॅनर हे वाक्य बरोबर आहे. मग अकॉर्डिंग टू ग्रामर रूल्स अँड कन्स्ट्रक्शन हे वाक्य म्हणजे बी सेक्शनमध्ये काय आहे, मिस्टेक आहे. ठीक आहे. मग एरर सापडले तुम्हाला बी सेक्शनमध्ये. नेक्स्ट,
स्पॉट द एरर बघा पुढे. यू विल फेल इन द एक्झामिनेशन इफ यू विल नॉट वर्क हार्ड. परत इफच्या वाक्यात विलने अतिक्रमण केलं. बरोबर आहे. बघूया मग. यू विल फेल इन द एक्झामिनेशन इफ यू विल नॉट वर्क हार्ड. इफच्या वाक्यात म्हणजे विलमध्ये इथे चूक आहे, बाकीचे सगळे बरोबर आहेत, लक्षात घ्या. नेक्स्ट पुढे बघा. ॲज सून ॲज आय विल गेट माय सॅलरी आय विल रिपे युअर लोन. ॲज सून ॲज हा सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन आहे, ॲडर क्लॉज ऑफ टाईम आहे. याच्यामध्ये देखील फ्युचर टेन्स किंवा मॉडल व्हर्ब्स येत नाहीत. याचं साम्राज्य येतपर्यंत या साम्राज्यामध्ये मॉडल व्हर्ब्स व फ्युचर टेन्स अतिक्रमण करत नाही, परंतु इथे विलने अतिक्रमण केलं म्हणून हे वाक्य चुकलं. सेक्शन ए मध्येच मिस्टेक आहे, लक्षात घ्या. मग ॲज सून ॲज आय विल गेट, इथं विल नाही, इथं काय पाहिजे, फक्त आय गेट पाहिजे. ॲज सून ॲज आय गेट माय सॅलरी आय विल रिपे युअर लोन. हे बरोबर आहे, हे बरोबर आहे, फक्त येथे चुकलं होतं, लक्षात आलं. नेक्स्ट पुढे स्पॉट देअर बघा. वी विल बी लेट इफ ही डज नॉट लिव्ह नाव. कुठे मिस्टेक आहे बघा. आता आपल्याला असं वाटतं सगळं बरोबर नाही मित्रांनो, कुठेतरी चुकलं आहे बघा. वी विल बी लेट पर्यंत मेन क्लॉज इथपर्यंत बरोबर. इफ वी सोबत डू येतो, डज येत नाही. वी सोबत काय येतो, डू येतो, डज येत नाही. डज हा ही शी इट सोबत येतो, किंवा एखादी सिंग्युलर नाऊन असेल, रमेश, गोविंदा, सीता, राधा, पूजा, ठीक आहे, रामदास, तर तिथं काय येणार, डज येणार. पण वी असेल, आय असेल, यू असेल, दे असेल तर तिथे डू येतो सिम्पल प्रेझेंटमध्ये, लक्षात घ्या. मग इथे मिस्टेक आहे बघा. वी विल बी लेट इफ वी डज नॉटच्या ऐवजी काय पाहिजे, डू नॉट लिव्ह नाव. मग ह्या सेक्शनमध्ये मिस्टेक आहे, लक्षात घ्या. डन. नेक्स्ट स्पॉट द एरर. इफ आय शॅल पास द एक्झामिनेशन आय शॅल गो टू इंग्लंड फॉर फर्दर स्टडीज अँड मे नॉट रिटर्न ॲट ऑल. बघा इफचं वाक्य कुठपर्यंत आहे, लक्षात घ्या, जोडलेलं आहे. इफचं साम्राज्य इथपर्यंत आहे. इफच्या साम्राज्यामध्ये 3च काळ असतात, म्हणजे खरं तर 2च असतात, प्रेझेंट टेन्स आणि पास्ट टेन्स. त्याच्यामध्ये फ्युचर टेन्स येत नाही किंवा मॉडल व्हर्ब्स येत नाही. इफ आय शाल नको तिथे. इफ आय पास दी एक्झामिनेशन आय शॅल गो टू इंग्लंड फॉर फर्दर स्टडीज अँड मे नॉट रिटर्न ॲट ऑल. नो एरर. पहिल्या सेक्शनमध्ये मिस्टेक आहे, शॉल नको. मग बाकीचे बरोबर आहेत, लक्षात आहे. फास्ट सोडू शकतो एकदा जर तुम्हाला हे लक्षात आलं तर. इथं व्हरायटी ऑफ एक्झाम्पल्स घेतले आहेत, कमीत कमी 20 ते 22 एक्झाम्पल्स घेतलेले आहेत, जेणेकरून तुम्हाला कळावं की कोणत्या कोणत्या प्रकारे एरर्स येत असतात. नेक्स्ट. When you will pass your examination with flying colors, pass with flying colors म्हणजे चांगल्या मार्कांनी पास होणे, असा त्याचा अर्थ. ही फ्रेज आहे, पास विथ फ्लाइंग कलर्स मीन्स टू क्वालिफाय विथ बेटर ग्रेड, असा त्याचा अर्थ आहे, चांगल्या मार्कांनी पास होणे. यू विल गेट कॉस्टली प्रेझेंट, नो एरर. व्हेन यू विल पास, व्हेन हा देखील सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन आहे आणि यामध्ये देखील फ्युचर टेन्स किंवा मॉडल वर्बचं अतिक्रमण चालत नाही, म्हणजे हे वाक्य चुकलेलं आहे. व्हेन यू विल पास युअर एक्झामिनेशन विथ फ्लाइंग कलर्स यू विल गेट अ कॉस्टली प्रेझेंट. बाकीचं सेक्शन बरोबर आहे, फक्त ए सेक्शनमध्ये मिस्टेक आहे, लक्षात घ्या. डन. वेन आय शॅल सी हिम आय शॅल टेल हिम, नो एरर. इथे पण तेच अतिक्रमण झालं बघा. वेनच्या साम्राज्यात कशाने अतिक्रमण केलं, शालने केलं, तिथं ते यायला नको, बरोबर आहे बघा. वेन आय शॅल सी, शाल नको येथे, इथे चुकलं आहे, बरोबर. मग बाकीचे सगळे वाक्य बरोबर आहेत, लक्षात घ्या. नेक्स्ट. आफ्टर यू विल रिटर्न, आफ्टर हा देखील सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन आहे, त्याच्या साम्राज्यामध्ये देखील फ्युचर टेन्स आणि मॉडल व्हर्बचं अतिक्रमण चालत नाही, लक्षात घ्या. इथपर्यंत त्याचं साम्राज्य आहे, या साम्राज्यावर अतिक्रमण चालत नाही त्याचं, लक्षात घ्या. ठीक आहे. मग त्या वाक्यात विल नको, रिटर्न्स पण चुकलं आहे बघा. आफ्टर यू विल रिटर्न्स फ्रॉम न्यू दिल्ली, हे वाक्य चुकलं आहे पुन्हा बघा. मग आफ्टर यू विल रिटर्न, आफ्टर यू रिटर्न असं पाहिजे. हां, आफ्टर यू रिटर्न, 2 ठिकाणी मिस्टेक्स लक्षात घ्या. आफ्टर यू रिटर्न फ्रॉम न्यू दिल्ली आय विल मीट यू, असं वाक्य आहे ते, इथे चुकलं आहे, इथे बाकी बरोबर आहे. नेक्स्ट. पुढे. इफ आय विल हॅव टाईम आय शॅल व्हिजिट द एक्झिबिशन. बघा इफचं साम्राज्य इथपर्यंत आहे, याच्यात अतिक्रमण झालं आहे विलचं, म्हणून ते वाक्य चुकलं. डन. इफ आय विल हॅव टाईम
इथं विल, इफ आय हॅव टाईम, जर मला वेळ असेल तर मी तुला भेटेल. कुठे? प्रदर्शनामध्ये. हे बरोबर आहे. मग कुठे आलं मिस्टेक? एमध्ये. नेक्स्ट, आय शॅल इन्फॉर्म यू ॲज सून ॲज ही विल कम. नो एरर. आय शॅल इन्फॉर्म यू ॲज सून ॲजचं साम्राज्य कुठपर्यंत? इथपर्यंत. याच्यामध्ये अतिक्रमण चालणार नाही. फ्युचर टेन्सचं आणि मॉडल व्हर्बचं, त्याच्यात विलचं अतिक्रमण झालेलं आहे म्हणजे तेथे मिस्टेक आहे. आय शॅल इन्फॉर्म यू ॲज सून ॲज ही विल, ॲज सून ॲज ही कम्स असं पाहिजे तिथे. ही कम्स. बरोबर आहे, कारण वरचं वाक्य फ्युचरचं आहे, इथं प्रेझेंट आणि फ्युचर असं कॉम्बिनेशन असतं, लक्षात घ्या. ठीक आहे. ही कम्स हे पाहिजे, येथे चुकलेलं आहे, लक्षात घ्या. नेक्स्ट, when will you find out a solution to this problem, you will be awarded a prize. No error. when will you find out a solution to this problem, इथपर्यंत whenचं साम्राज्य आहे आणि या साम्राज्यामध्ये फ्युचर टेन्स आणि मॉडलचं अतिक्रमण चालणार नाही, तरी तेथे विल घुसलेला आहे म्हणून पार्ट ए मिस्टेक आहे. when will you find out a solution असं पाहिजे, तिथं विल नको, बाकीचं सगळं बरोबर आहे. डन. नेक्स्ट, I will inform you as soon as I will get any news about his health. No error. I will inform you, इथपर्यंत मेन क्लॉजचं साम्राज्य ते बरोबर आहे. as soon as will get, इथपर्यंत म्हणजे कशाचं साम्राज्य आहे? as soon asचं आहे. याच्यामध्ये विल घुसला आहे बघा. इथं काय पाहिजे? आय विल गेट नाही, आय गेट. आय विल इन्फॉर्म यू ॲज सून ॲज, आय विल गेट, आय विल नको, फक्त इथं काय पाहिजे? आय गेट एनी न्यूज. बाकीचं हे बरोबर आहे. डन. नेक्स्ट, when you will find a solution to this problem, you will be able to get this project. No error. when you will find, whenच्या वाक्यात फ्युचर टेन्स येत नाही, त्याचं अतिक्रमण चालत नाही म्हणजे मिस्टेक कुठे आहे? वेनच्या क्लॉजमध्येच आहे, ए पार्टमध्येच आहे. नेक्स्ट, इफ आय एम द प्राईम मिनिस्टर ऑफ इंडिया आय वुड वर्क वंडर्स. नो एरर. इफ आय एम द प्राईम मिनिस्टर ऑफ इंडिया आय वुड वर्क वंडर्स. जे काल्पनात्मक वाक्य असतात, कल्पनेच्या आधारावर असतात, हायपोथेटिकल कंडिशन्स असते, अनरियल पास्ट टेन्स असतो, तिथं आयच्या सोबत वेअर येतो, ॲम येत नाही. इफ आय एम, इफ आय वेअर, जर मी पंतप्रधान झालो तर, जर झाडे बोलू लागली तर, जर मी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री झालो तर, पक्षी बोलू लागले तर. लक्षात, या प्रकारचे वाक्य ही कल्पनात्मक वाक्य असतात, त्याच्यात रियालिटी नसते, अनरियालिटी असते, लक्षात घ्या. मग तिथे कोणत्याही कर्त्यासोबत वेअर येतो, लक्षात आलं. इफ आय वेअर, इफ ही वेअर, इफ शी वेअर. आलं का लक्षात? अनेक क्वेश्चन तिथं अनेक क्वेश्चन्स येणारच आहे, पण याला सब्जेक्टिव्ह मूड पण म्हणतात का? कारण वाक्य वस्तुस्थितीशी विसंगत चतुर्प्रकार असतो. इफ आय एमच्या ऐवजी काय पाहिजे? इफ आय वेअर द प्राईम मिनिस्टर ऑफ इंडिया आय वुड वर्क वंडर्स. जर मी देशाचा पंतप्रधान झालो तर खूप विस्मयकारीपणे काम करेल, खूप चांगलं काम करेल असा त्याचा अर्थ आहे. पण याच्यात काय अनरियल पास्ट आहे, पण मी देशाचा पंतप्रधान होणार नाही, मला माहिती आहे माझे लिमिटेशन्स काय आहेत असा त्याचा अर्थ होतो. ठीक आहे. नेक्स्ट, आय वुड अपोलोजाइज इफ आय वॉज यू. इफ आय वॉज यू, जर मी तुझ्या जागी असतो तर, अशी रचना म्हणायचं असेल तर इफ आय वर यू असं म्हणतात. इफ आय वर यू, मी ते वॉज नाही पाहिजे, काय पाहिजे? इफ आय वर यू. जर मी तुझ्या जागी असतो तर, अनरियल पास्ट, हायपोथेटिकल कंडिशन असा त्याचा अर्थ आहे. जर मी तुझ्या जागी असतो तर असा त्याचा अर्थ आहे. आय वुड अपोलोजाइज इफ आय वॉज यू. आय वॉज यूच्या ऐवजी तर काय पाहिजे? वेअर. जर मी तुझ्या जागी असतो तर माफी मागितली असती, पण मी तुझ्या जागी नाही असा त्याचा अर्थ आहे, लक्षात घ्या. नेक्स्ट, इफ यू हॅड इन्व्हायटेड मी आय विल अटेंड युअर मॅरेज. इफ, आता यामध्ये बघा, इफ यू हॅड इन्व्हायटेड मी आय विल अटेंड युअर मॅरेज. आता इथे लक्षात घ्या, इफ यू हॅड इन्व्हायटेड मी, आता हा जो प्रकार आहे इफ यू हॅड इन्व्हायटेड मी, हा इम्पॉसिबल कंडिशनचा प्रकार आहे. कसला प्रकार आहे? इम्पॉसिबल कंडिशनचा प्रकार आहे. इम्पॉसिबल कंडिशनचा प्रकार आहे, लक्षात घ्या. या
म्हणजे इफच्या क्लॉजमध्ये जर परफेक्ट पास्ट असेल, म्हणजे परफेक्ट, मी अगोदरच तुम्हाला सांगितलं, जर परफेक्ट पास्ट असेल तर नंतर पण काय येतं, परफेक्ट मॉडेल होतो. म्हणजे वूड हॅव प्लस V3, कुड हॅव प्लस V3, माईट हॅव प्लस V3, शुड हॅव प्लस V3 अशी रचना येते. मोस्टली वूड हॅव प्लस V3 अशी रचना येते. आय विल अटेंड युअर मॅरेजच्या ऐवजी इथं आलं असतं आय वूड हॅव अटेंडेड युअर मॅरेज असेल. आय वूड हॅव अटेंडेड युअर मॅरेज असेल ते. झालं. मग इथे चुकलेलं आहे, लक्षात घ्या. इफ यू हॅड इन्व्हायटेड मी, आय वूड हॅव काय पाहिजे, वूड हॅव अटेंडेड युअर मॅरेज असा त्याचा अर्थ आहे. ठीक आहे. नेक्स्ट, म्हणजे तुम्हाला लक्षात आलं मिस्टेक कुठे होती, लक्षात आलं तुम्हाला, मिस्टेक येथे होती, लक्षात घ्या, सीमध्ये. नेक्स्ट पुढे बघा, पुढचं वाक्य बघा. इफ हर ग्रँडफादर वुड हॅव लिव्ड 3 more days, ही वुड हॅव बीन 100 years old. नो एरर. इफ हर ग्रँडफादर वुड हॅव लिव्ड 3 more days. आता याच्यात बघा, इफ हर ग्रँडफादर वुड हॅव लिव्ड 3 days. आता एक मित्रांनो, हा इफचा क्लॉज आहे. इफच्या क्लॉजमध्ये कधीच मॉडल वर्ब, प्रेझेंट मॉडल, पास्ट मॉडल, परफेक्ट मॉडल येत नाही. म्हणजे लक्षात घ्या, इफ हर ग्रँडफादर वुड हॅव लिव्ड 3 days, म्हणजे इकडं लक्षात घ्या, इथं काय येईल, इफ हर ग्रँडफादर वुड हॅवच्या जे काय हॅड लिव्ड 3 more days, ही वुड हॅव बीन 100 years old. जर तिचे आजोबा 3 दिवस आणखी जगले असते तर ते पूर्ण 100 वर्षाचे झाले असते, असा त्याचा अर्थ आहे. मग इफच्या क्लॉजमध्ये कधीच, मी तुम्हाला सांगितलं, इफच्या क्लॉजमध्ये कोणते कोणते टेन्स येतात, प्रेझेंट टेन्स येतो, पास्ट टेन्स येतो, परफेक्ट टेन्स येतो. लक्षात घ्या, म्हणजे प्रेझेंट टेन्स आणि पास्ट टेन्ससाठीच इफचा क्लॉज बनलेला असतो, कंडिशनल सेंटेन्स बनलेले असतात. दुसऱ्या काळाचं अतिक्रमण झालं, संपलं, ते वाक्य चूक आहे, हे नेहमी लक्षात घ्या. इथं काय पाहिजे मग, इफ हर ग्रँडफादर हॅड लिव्ड 3 more days, ही वुड हॅव बीन 100 years old. म्हणजे मेन क्लॉजमध्ये वाक्य बरोबर आलं आहे, वुड हॅव प्लस V3. हा मेन क्लॉजचा पार्ट आहे, तो इथे सबऑर्डिनेट क्लॉजमध्ये वापरला होता, म्हणून ते वाक्य चुकलेलं आहे. नेक्स्ट, if he had walked fast enough, he will got the bus. If he had walked fast enough, he would got bus. No error. आता इथे लक्ष द्या, इथे काय म्हटलंय बघा, if he had walked इथपर्यंत बरोबर आहे, फास्ट इनफ इथपर्यंत बरोबर आहे, he will got the bus. जर इफच्या क्लॉजमध्ये परफेक्ट पास्ट असेल तर मेन क्लॉजमध्ये वुड हॅव प्लस V3 येतो, वुड हॅव प्लस V3 येतो, लक्षात घ्या. ठीक आहे ना, वुड हॅव प्लस V3 येतो. मग इथं काय पाहिजे, ही वुड हॅव गॉट द बस असं पाहिजे, हे चुकलं आहे. झालं का लक्षात. नेक्स्ट पुढे, इफ आय हॅड नॉट स्लिप्ड, आय विल हॅव वन द रेस. नो एरर. इफ आय हॅड नॉट स्लिप्ड, आय विल हॅव वन द रेस. आता इथं चुकलं आहे वाक्य बघा, इफच्या क्लॉजमध्ये काय परफेक्ट पास्ट आहे, म्हणजे परफेक्ट टेन्स असेल तर मेन क्लॉजमध्ये परफेक्ट मॉडेल यायला पाहिजे, म्हणजे वुड हॅव प्लस V3 यायला पाहिजे. आय विल हॅव वन नाही, आय वुड हॅव, विलच्या ऐवजी काय पाहिजे ते, आय वुड हॅव वन द रेस. मला येथे मिस्टेक आहे, बाकीचं सगळं बरोबर आहे. नेक्स्ट, इफ आय वुड हॅव वर्कड रेग्युलरली, आय वुड हॅव पास द एक्झामिनेशन. नो एरर. आता इथे बघा, वुडच्या क्लासमध्ये कसलं अतिक्रमण झालं आहे, वुड हॅव, ते इथे येईल का, नाही येणार. ठीक आहे. आता बघा, इफ आय वुड हॅव वर्कड रेग्युलरली, याच्याऐवजी तर काय पाहिजे, इफ आय हॅड वर्कड असं यायला पाहिजे. इफ आय हॅड वर्कड रेग्युलरली, आय वुड हॅव पास द एक्झामिनेशन. इथे चुकलं आहे, लक्षात घ्या, बाकीचं बरोबर आहे. इफच्या क्लॉजमध्ये ना प्रेझेंट मॉडेल येतो, ना पास्ट मॉडेल येतो, ना परफेक्ट मॉडेल येतो. तिथे फक्त काय येतो, प्रेझेंट टेन्स, पास्ट टेन्स आणि प्रेझेंट टेन्स आणि पास्ट टेन्स या दोनच काळातले काळ येतात, लक्षात घ्या. दुसऱ्या काळातले काळ तिथे येत नाहीत किंवा मॉडेल वर्ब येत नाहीत. नेक्स्ट, हॅड द पोलीस नॉट रीच देअर इन टाईम, द बँडिट्स वुड हॅव किल. नो एरर.
हॅड द पोलीस नॉट रीच देअर इन टाईम, बरोबर, हे वाक्य इथपर्यंत बरोबर आहे. हॅड द पोलीस नॉट रीच्ड हे इन्व्हर्जनचं वाक्य आहे, म्हणजे याचाच अर्थ काय, इफ द पोलीस हॅड नॉट रीच्ड देअर इन टाईम, म्हणजे या वाक्याचा अर्थ काय, ह्या वाक्याचा अर्थ आणि याचा अर्थ समान आहे. ही रचना जी आहे इन्व्हर्जनची आहे. मागच्या लेक्चरमध्ये इन्व्हर्जन काय असतं मी तुम्हाला सांगितलं होतं की सब्जेक्ट नंतर जर सब्जेक्टच्या आधी जर सहाय्यकारी क्रियापद येत असेल तर ती इन्व्हर्जनची रचना असते. त्या वाक्याचा आणि या वाक्याचा अर्थ सेम आहे. हे वाक्य स्टेटमेंटमध्ये आहे, ते इन्व्हर्जनमध्ये आहे, हाच फरक आहे, लक्षात घ्या. ठीक आहे, हे वाक्य इन्व्हर्जनमध्ये सेकंड कंडिशनमध्ये पण येतं. मी कंडिशनल सेंटेन्स शेवटी मी तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे कंडिशनल सेंटेन्स म्हणजे नेमकं काय असतं ते. ठीक आहे, मग लक्षात आलं तुम्हाला, या वाक्याचा आणि वाक्याचा अर्थ बरोबर आहे, इथपर्यंत बरोबर आहे, म्हणजे सबऑर्डिनेट क्लॉज बरोबर आहे. पण मेन क्लॉजमध्ये मिस्टेक झाली बघा. द बँडिट्स म्हणजे लुटारू, दरोडेखोर. द बँडिट्स वुड हॅव किलच्या ऐवजी तर काय पाहिजे होतं, किल्ड. V3 पाहिजे ना, परफेक्ट मॉडल. डन. बघा मग, हॅड द पोलीस नॉट रीच देअर इन टाईम, जर पोलीस तेथे वेळेवर पोहोचले नसते तर त्या लुटारूंनी त्यांना ठार मारलं असतं, असं त्याचा अर्थ. द बँडिट्स वुड हॅव किल्ड असं त्याचा अर्थ आहे, म्हणजे येथे मिस्टेक आहे, लक्षात घ्या. बाकीचं सगळं बरोबर आहे. डन. येस. हॅड यू टोल्ड मी अर्लियर आय वुड हॅव अटेंड द मीटिंग, नो एरर. कुठे मिस्टेक, इन्व्हर्जनचं वाक्य आहे पण ना. हॅड यू टोल्ड मी अर्लियर इथपर्यंत बरोबर आहे, म्हणजे याचा अर्थ काय, इफ यू हॅड टोल्ड मी अर्लियर असा त्याचा अर्थ आहे बरं का. इफ यू हॅड टोल्ड मी अर्लियर याचा अर्थ काय, इफ यू हॅड टोल्ड मी अर्लियर असा त्याचा अर्थ आहे, लक्षात घ्या. सेम आहे, हे स्टेटमेंटमध्ये आहे, ते इन्व्हर्जनमध्ये. आय वुड हॅव अटेंड द मीटिंग, अटेंडेड पाहिजे, इथे मिस्टेक आहे, आलं लक्षात. वुड हॅव प्लस V3 येतं, V1 येत नाही, इथे मिस्टेक आहे, लक्षात घ्या. नेक्स्ट, इफ यू वॉज अ फिश द कॅट वुड इट यू, नो एरर. आता ए सेक्शनमध्ये बघा, इफ यू वेअर अ फिश काल्पनिक वाक्य आहे, हे हायपोथेटिकल आहे, अनरिअल पास्ट आहे, म्हणून तिथे काय येणार, इफ यू वेअर अ फिश असंच येणार. जर तू मासा असता तर मांजरीने तुला खाल्ला असता, असा त्याचा अर्थ आहे. मग इथे वॉचच्या ऐवजी काय येईल, वेअर येईल, म्हणजे या सेक्शनमध्ये मिस्टेक आहे, बाकीचे सेक्शन बरोबर आहेत. डन. नेक्स्ट, इफ आय वॉज ही आय वुड नॉट ॲक्सेप्ट दिस प्रोजेक्ट. आता हे पण तेच वाक्य आहे. इफ आय वेअर ही, जर मी त्याच्या जागी असतो तर तो प्रोजेक्ट मी स्वीकारला नसता, असा त्याचा अर्थ आहे. मग हे सुद्धा काल्पनिक वाक्य आहे. मग कोणत्या सेगमेंटमध्ये मिस्टेक आहे बघा, इफ आय वॉज ही इथे मिस्टेक आहे, इथे काय पाहिजे, वेअर पाहिजे, लक्षात घ्या. आय वुड नॉट ॲक्सेप्ट दिस प्रोजेक्ट ही बरोबर आहे, लक्षात आलं. काल्पनिक वाक्य आहे. जर मी तुझ्या जागी असतो तर तिथे आयच्या सोबत वेअर हे टू बीचं रूप येईल, वॉज येणार नाही, कारण ते काल्पनिक वाक्य आहे. नेक्स्ट, आता बघा आयोगाने यावर कसे प्रश्न विचारले आहेत, ठीक आहे, बघूयात आपण आता. चूज द करेक्ट सेंटेन्स. आय विल सी मिस्टर मेहता इफ आय विल बी विजिटिंग वलसाड. मी तुम्हाला सांगितलं की जो इफचा क्लॉज असतो त्या इफच्या क्लॉजमध्ये फ्युचर टेन्स आणि मॉडल ऑक्झिलरी यांचं अतिक्रमण चालत नाही. ते जर आलं तर ते वाक्य रॉंग असतं. इथे काय येईल, इफ आय विल बी विजिटिंग वलसाड. इथे काय सिम्पल फ्युचर आहे तर इथे सिम्पल प्रेझेंट यायला पाहिजे. इफ आय सी किंवा इफ आय व्हिजिट वलसाड असं पाहिजे, आलं का लक्षात. हे चुकलं, इथे विल बी नाही येणार, फक्त इथे काय येईल, इफ आय व्हिजिट वलसाड. नेक्स्ट, हे वाक्य चुकलं आहे. ही फेल ऑन द फ्लोर व्हाईल एंटरिंग द रूम. ही फेल ऑन द फ्लोर व्हाईल एंटरिंग द रूम. ही फेल ऑन द फ्लोर व्हाईल एंटरिंग द रूम, म्हणजे रूममध्ये प्रवेश करताना तो फरशीवर पडला. हे वाक्य बरोबर आहे. ही फेल ऑन द, हे वाक्य बरोबर आहे, लक्षात घ्या. आय हेट हिज सेंडिंग हर रिमाइंडर्स. आय हेट हिज सेंडिंग हर रिमाइंडर्स, बरोबर आहे. एक लक्षात घ्या, आय हेट हिज सेंडिंग. आता हिजच्या नंतर जिरेंडच येणार किंवा जिरंडच्या आधी पॉझिटिव्ह ॲडजेक्टिव्हच येतो. ऑलरेडी हा आपला नियम झालेला आहे. वाक्य बरोबर आहे. मग यानं विचारलं आहे करेक्ट सेंटेन्स यामध्ये कोणता आहेत.
मग याच्यामध्ये बी आणि सी हे दोन वाक्य याच्यात करेक्ट आहेत. ए ज्यामध्ये असेल ते वाक्य सगळी चूक आहेत. ए मध्ये असेल ते वाक्य सगळी चूक आहेत. मग ए कुठे कुठे बघा, मग याचं उत्तर काय आलं, बी अँड सी. ते कसं बरोबर आहे बघा, की पॉझिटिव्ह ॲडजेक्टिव्ह नंतर नेहमी जिरंड येतो किंवा जिरंडच्या आधी नेहमी पॉझिटिव्ह ॲडजेक्टिव्ह येतो. कोणताही रूल अप्लाय करा, वाक्य बरोबर आहे. म्हणून राज्यसेवा 2022ला हा प्रश्न विचारलेला आहे, म्हणजे रिसेंट विचारलेला आहे हा प्रश्न, लक्षात घ्या. डन. नेक्स्ट पुढचं बघा, आयडेंटिफाय द करेक्ट कंडिशनल सेंटेन्स. आपण कंबाईन 2022ला रिसेंट जी एक्झाम झाली आहे त्याला विचारलेला आहे. इफ शी वर्क्स हार्ड शी विल सेक्युअर फर्स्ट पोझिशन. इफ शी वर्क्स हार्ड इथपर्यंत वाक्य आहे हे बरोबर आहे. नंतरचं वाक्य देखील बरोबर आहे. इफचा क्लॉज सिंपल प्रेझेंट आहे, मेन क्लॉजमध्ये प्रेझेंट मॉडेल आहे, म्हणजे हे वाक्य देखील बरोबर आहे. येथे जर इफच्या क्लॉजमध्ये शाल विलचं अतिक्रमण झालं असतं तर ते वाक्य चूक राहिलं असतं. देन बघा, इफ ही विल टेक अन अर्ली बस ही विल रीच पुना इन द आफ्टरनून. इथपर्यंत इफचं साम्राज्य आहे, याच्यात विल शालचं मॉडेल वर्बचं अतिक्रमण चालणार नाही, पण ते आलेलं आहे म्हणून हे वाक्य चुकलं. लक्षात आलं. इझिली तुम्ही सॉल्व करू शकतात. मी जे वाक्य वापरतोय, अतिक्रमण वगैरे हे शब्द वापरतोय ते खूप महत्त्वाचे तुम्हाला समजण्यासाठी. ठीक आहे. दुसरं वाक्य चुकलं, पहिलं बरोबर. सी बघा, इफ यू विसल द गर्ल वुल माइंड इट. बरोबर आहे. इफ यू विसल्ड, इफच्या क्लॉजमध्ये सिंपल पास्ट आला आहे. मी तुम्हाला नियम सांगितला होता, इफच्या क्लॉजमध्ये जर सिंपल प्रेझेंट आला तर मेन क्लॉजमध्ये काही येईल, शॅल, विल, मे, कॅन यापैकी काही येऊ शकतं. म्हणजे प्रेझेंट टेन्स प्रेझेंट मॉडेल, पास्ट टेन्स पास्ट मॉडेल. म्हणजे इफच्या क्लॉजमध्ये सिंपल पास्ट आला तर मेन क्लॉजमध्ये वुड प्लस V1 अशी रचना यायला पाहिजे. वुड प्लस V1 आहे, सिंपल पास्ट आहे, म्हणजे हे वाक्य देखील बरोबर. डन. नेक्स्ट, इफ ही वुड ट्राय हार्ड ही वुड गेट फर्स्ट क्लास. हे इफचं वाक्य आहे, येथपर्यंत इफचं साम्राज्य आहे. याच्यामध्ये शॅल, विल, शूड, वुड, कुड काहीच येत नाही, फ्युचर टेन्स येत नाही, मॉडेल येत नाही, पण इथे आलं आहे म्हणून हे वाक्य चुकलं आहे. डन. याच्यामध्ये बघा, ए आणि सी हे दोनच वाक्य बरोबर आहेत. ऑप्शन बघूयात आपण. ए आणि सी कुठं आहे, ओनली ए अँड सी ही वाक्य बरोबर आहेत, बाकीचे चुकलेले आहेत. लक्षात घ्या. ते कसे चुकलेत ते तुमच्या लक्षात आले असतील. डन. येस. बघा, नेक्स्ट टॅक्स असिस्टंट 2017ला हा प्रश्न विचारला आहे. चूज द करेक्ट सेंटेन्स. इफ इट रेन्स द मॅच इज कॅन्सल्ड. If I eat cheese, it gives me indigestion. If I will have time, I shall visit the exhibition. हे तीन वाक्य दिलेत ABC मध्ये. बघा, इफ इट रेन्स द मॅच इज कॅन्सल्ड. इफच्या वाक्यात जर सिंपल प्रेझेंट असेल तो जर जनरल कंडिशन दाखवत असेल तर मेन क्लॉजमध्ये सिंपल फ्युचर टेन्स किंवा प्रेझेंट मॉडेल येतो. इथं द मॅच इज कॅन्सल्डच्या ऐवजी द मॅच विल बी कॅन्सल्ड असं यायला पाहिजे. द मॅच विल बी, इथच्या ऐवजी काय पाहिजे, विल बी कॅन्सल्ड असं पाहिजे. पहिलं वाक्य चुकलं आहे. दुसरं, इफ आय ईट चीज इट गिव्ज मी इंडायजेशन. म्हणजे हे जनरल ट्रूथ नाही येणार, हे काय येईल, झिरो कंडिशन येईल. म्हणजे त्यामध्ये झिरो कंडिशनमध्ये काय असतं, दोन्ही वाक्यांचा काळ म्हणजे इफ क्लॉज पण प्रेझेंटमध्ये असतो आणि मेन क्लॉज देखील प्रेझेंटमध्ये असतो. म्हणजे हा झिरो कंडिशनचं वाक्य आहे, हे वाक्य बरोबर आहे. पुढे, इफ आय विल हॅव टाईम आय शॅल व्हिजिट द एक्झिबिशन. इफ आय विल हॅव टाईम, इफच्या वाक्यात प्रेझेंट टेन्स पास्ट टेन्स शिवाय दुसरा टेन्स येत नाही. इफच्या वाक्यात कधीही फ्युचर टेन्स व मॉडल ऑक्झिलरी वर्ब्स अतिक्रमण करत नाही, परंतु येथे केलेलं आहे. ठीक आहे, म्हणून हे वाक्य देखील चूक आहे. मला लक्षात, म्हणजे याच्यामध्ये कोणतं, फक्त बी हे ऑप्शनच बरोबर आहे. बी ऑप्शन कुठे, आन्सर ऑप्शनमध्ये बघूया. ए ओनली नाही, बी अँड सी ओनली नाही, बी ओनली करेक्ट, ए बी अँड सी. मग याचं उत्तर काय आलं, फक्त बी इज करेक्ट सेंटेन्स विचारलं आहे, मग काय आलं बी. बाकीचे का चुकलेत ते तुमच्या लक्षात आलं. नेक्स्ट, आय लाईक ट्रॅव्हलिंग बाय सी डॅश 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 इट इज नॉट रफ. फिल इन द गॅप बाय चूजिंग करेक्ट कंजंक्शन. आता प्रश्न काही पण असू देत, म्हणजे जोपर्यंत समुद्र खवळलेला नसो तोपर्यंत मला त्याच्यावर प्रवास करायला आवडतो असा त्याचा अर्थ आहे. आय लाईक ट्रॅव्हलिंग बाय सी, ॲज लॉंग ॲज पाहिजे तिथे, बाकीची काही बघायची गरज नाही आहे, लक्षात घ्या. ठीक आहे. कंबाईन 1992ला प्रश्न विचारला आहे बघा. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह टू कंप्लीट द सेंटेन्स. ही बिहेव्स ॲज इफ, बिहेव्स, ॲक्ट्स ॲज इफ. आता लक्षात घ्या, ॲज इफ, ॲज दो
हे काय दर्शवतात? ॲज इफ, ॲज दो हे काय दर्शवतात? अनरियल कंडिशन दाखवतात पास्टमधली. मग याच्यानंतर कोणताही करता येऊ तिथे त्यानंतर येणारं टू बीचं रूप हे वेअरच असतं. काय असतं? वेअरच असतं. लक्षात घ्या. ॲज इफ, ॲज दो, इट इज टाईम, इट इज हाय टाईम, इट इज अबाउट टाईम. नंतर जर तुम्हाला रिकामी जागा दिली असेल, रिकामी जागा भरायला सांगितलं असेल तर तेथे डोळे झाकून सिम्पल पास्ट किंवा टू बीचं रूप विचारलं वेअर पाहिजे. लक्षात घ्या. ठीक आहे. ही बिहेव्स ॲज इफ ही वेअर माय बॉस. ही वेअर माय बॉस कुठे दिसतंय? इथे आहे. लक्षात घ्या. मग याचं उत्तर काय आलं? ही वेअर माय बॉस. तर विद्यार्थी मित्रांनो, आता हे जे लेक्चर झालं हे लेक्चर तुम्हाला समजलं असेल अशी अपेक्षा करतो. धन्यवाद.